आज पुन्हा एकदा मी आपले स्वागत करत आहे स्पार्क अकॅडमीच्या त्रिशूल बॅच मध्ये. आज एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक जो आहे तो आज आपण अभ्यासणार आहोत. तो म्हणजे मूलभूत अधिकार किंवा मूलभूत हक्क. तर लक्षात घ्या मित्रांनो, सर्वात महत्त्वाचे जर का एखादा टॉपिक असेल आपल्या राज्यशास्त्रामध्ये तर तो आहे मूलभूत हक्क किंवा मूलभूत अधिकार. आता हा अत्यंत महत्त्वाचा का आहे? कारण की राज्यघटनेने जे येतं ते आपल्याला काही अगोदर मूलभूत अधिकार दिलेले आहेत. त्यानंतर जे येतं ते दुसरे जे टॉपिक्स जे येतं ते चालू होतात. म्हणजे सर्वात इम्पॉर्टन्स जर का कशाला दिलेला असेल राज्यघटनेने तर ते म्हणजे मूलभूत हक्कांना. का हक्कांना दिलेलं आहे? कारण की जे नागरिक असतात तर त्यांना त्यांचे अधिकार माहिती असतील तर त्याच्यानुसार ते कसे सेक्युअर फील करतात. जर का त्यांना त्यांचे अधिकारच माहिती नसतील तर त्याबद्दल ते एक द्विधा मनस्थितीमध्ये ते कंटिन्युअसली राहतात, ज्याच्यामुळे की ते कंटिन्युअसली राज्य संस्थेकडे जे ते ऍज ए ऑप्रेसिव्ह म्हणजे एक शासन करून आपल्याला दबावणारी अशा पद्धतीचं जे ते एक शासनाकडे जे ते त्यांचा दृष्टिकोन तयार होतो. परंतु ज्यावेळेस त्यांना त्यांचे अधिकार माहिती असतात तर त्यावेळेस त्यांच्या अधिकारांचं जर का उल्लंघन झालं तर ते सर्व सर्व बाजूने विचार करून जे ते न्याय संस्थेकडे त्या बाबतीमध्ये न्याय मागू शकतात. जर का आपल्याला आपले हक्कच माहिती नसतील तर मात्र एक द्विधा मनस्थिती तयार होते आणि आपल्याला हे हक्क आहे की नाही हेच आपल्याला कळालं नाही तर आपण त्या बाबतीत न्याय संस्थेकडे दादच मागू शकत नाहीत. आता आपल्या जी राज्यघटना आहे त्याच्यामध्ये फक्त अधिकारच आहेत का किंवा हक्कच आहेत का? तर असं नाहीये. तर हक्कांबरोबरच जे ते आपल्याकडे काही कर्तव्य देखील राज्यघटनेमध्ये नमूद केलेली आहेत. त्याबरोबरच राज्य शासनासाठी म्हणजे किंवा राज्य शासन किंवा केंद्र शासन दोघांसाठी एक अशी एक मार्गदर्शक तत्व जी आहेत ती सादर केलेली आहेत, ज्यांना की आपण म्हणतो की राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. तर ही जे तीन जे टॉपिक आहेत कुठले कुठले तर मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्ये आणि राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, हे तीन जे टॉपिक आहेत हे अत्यंत महत्वाचे आहेत आणि यावरतूनच जे येतं ते पुष्कळचे प्रश्न जे आहेत ते आलटून पालटून जे आहेत ते दरवर्षी विचारले जातात. मग ते आपली राज्यसेवा असो किंवा केंद्राची युपीएससी असो, दोन्ही परीक्षांमध्ये जे आहेत ते हे जे टॉपिक्स आहेत हे अत्यंत महत्वाचे आहेत. आता हे महत्वाचे असण्याचं कारण काय? तर सर्वात जास्त फोकस जो आहे तो याच हे जे तीन जे टॉपिक आहेत यांच्यावरती आणि चौथा जो टॉपिक आहे तो म्हणजे पार्लमेंट, जे की आपण कालांतराने आपण अभ्यासणारच आहोत. तर आज जे येते आपण मूलभूत हक्क याचा भाग 1 हा जो आहे तो चॅप्टर आपण अभ्यास करणार आहोत. तर मूलभूत हक्कांचे सुरुवातीला ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला आणि मूळ जी आपली राज्यघटना लिहिण्यात आलेली होती त्याच्यामध्ये एकूण जे ते 7 मूलभूत हक्क जे आहेत ते देण्यात आलेले होते. परंतु कालांतराने संपत्तीचा जो अधिकार होता तो हे जे मूलभूत हक्क होते त्याच्यातून काढून टाकलेला आणि त्याच्या जागेवरती त्याला कायदेशीर हक्क म्हणून जे ते स्थान देण्यात आलेले. सध्याच्या घडीला जे येतं ते 6 प्रकारचे मूलभूत हक्क जे येतं ते राज्यघटनेमध्ये अस्तित्वात आहेत. तर चला मित्रांनो चालू करूयात मूलभूत हक्क. तत्पूर्वी या मूलभूत हक्कांचा थोडासा इतिहास जो आहे तो आपण जाणून घेऊयात. तर सर्वात अगोदर जे ते पहिला देश जो होता तो इंग्लंड होता. तर इंग्लंडचा राजा जो होता राजा जॉन केन, हा जो राजा होता या राजाच्या कालखंडामध्ये काय झालेलं आहे की आपल्याला तर माहितीये राजा लोक जे येतं ते कर जे येतं ते पूर्वी खूप लादायचे आणि असा एखादा दुष्काळ किंवा एखाद्या वेळेस कमी जर का उत्पन्न जर का झालं तरी देखील त्यावेळेस काय आहे की कर जो येतो त्यांचा तेवढ्याच प्रमाणामध्ये लागू राहायचा. याच्यावरतीच बेस्ड एक मूवी आलेली होती आमिर खानची, ती म्हणजे लगान, की त्या वर्षी दुष्काळ पडला असून देखील ब्रिटिश सरकारने जे ते त्या वर्षी टॅक्स कमी केले नव्हते. तर अशाच प्रकारचं जे ते टॅक्स जो येतो राजा जॉन केन जो येतो लावत होता. आता या टॅक्सला कंटाळून तिथली जी जनता आणि तिथले जे सरदार उमराव जे होते त्यांनी काय केलेलं आहे एक उठाव केलेला आहे की तुम्ही जे ते तुम्ही मनमानी पद्धतीने जे ते टॅक्स लावता, आमच्यावरती अत्याचार करता वगैरे वगैरे ज्या गोष्टी होत्या. आता राजाला वाटलं की आता आपली जी गादी आहे ती धोक्यामध्ये आलेली आहे. आता या धोक्यात आलेल्या गादीला जर का वाचवायचं असेल तर आपल्याला जे ते जनतेला काही अधिकार जे ते द्यावेच लागतील. तर अशा प्रकारे जे ते राजा जॉन केन याने इसवी सन 1215 साली तिथल्या जनतेला काही अधिकार दिलेले आहेत आणि त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे की मॅग्ना कार्टा. मॅग्ना कार्टा म्हणजे काय? तर राजा जॉन केन याने
इंग्लंडच्या जनतेला काही अधिकार दिलेले आहेत त्यांनाच आपण मॅग्ना कार्टा असं म्हणतो. तर ही पार्श्वभूमी जर का आपण लक्षात घेतली तर आपल्याला मॅग्ना कार्टा या शब्दाचा अर्थ घोकंपट्टी करत बसण्याची गरज कधी पडणार नाही. कारण का एकदा का आपण एखाद्या शब्दाला डिकोड केलं आणि त्याच्या मधात काय आहे किंवा त्याचा अर्थ काय हे जर का आपण उलगडलं तर आपल्याला तो शब्द जो आहे तो आयुष्यभर लक्षात राहतो. तर सर्वात सोपं तो म्हणजे राजा जॉन केन. या राजाचं नाव जरी तुम्हाला लक्षात नाही राहिलं तरी हरकत नाही, परंतु इंग्लंडच्या राजाने जे ते तिथल्या जनतेला काही अधिकार दिले होते. कधी तर 1215 या साली. यालाच आपण काय म्हटलंय की मॅग्ना कार्टा. तर ही जी मॅग्ना कार्टा होती तर त्याच्यामध्ये आणखीन काही दिवसांनी जे ते काही वर्षांनी जे ते 1628 ला इंग्लंडने याच्यामध्ये परत आणखीन काही वाढीव अशी तरतूद केलेली. त्याचबरोबर 1689 मध्ये परत आणखीन काही कालांतराने जे येतं ते काही अधिकार जे ते वाढवण्यात आलेले होते. त्यानंतर अमेरिकेचे जे ते स्वातंत्र्य युद्ध होते. अमेरिका जी ती स्वातंत्र्य होते. आता अमेरिका स्वातंत्र्य झाल्यानंतर त्यांनी सर्वात अगोदर जे काय केलेलं असेल तर ते म्हणजे बिल ऑफ राईट्स. त्यांची जी राज्यघटना लिहिलेली होती त्याच्यामध्ये त्यांनी सर्वात अगोदर जर का कशाला महत्व दिलेलं असेल तर ते म्हणजे बिल ऑफ राईट्स. तर लक्षात घ्या मित्रांनो, 1791 या साली अमेरिकेने त्यांच्या जे काय संविधान होतं त्या संविधानामध्ये बिल ऑफ राईट्स जे ते त्यांना इन्क्लूड केलेले आहेत. आता ही पहिली अशी संविधान होतं अमेरिकेचं ज्याच्यामध्ये की मूलभूत हक्क जे येतं ते एखाद्या संविधानामध्ये लिहिलेले होते. तर राज्यघटनेच्या माध्यमातून मूलभूत अधिकार देणारा अमेरिका जो आहे तो पहिला देश ठरलेला आहे. त्यानंतर होते फ्रेंच राज्यक्रांती. आता फ्रेंच राज्यक्रांती ज्यावेळेस झालेली आहे तर त्यावेळेस आपल्याला फ्रेंच राज्यक्रांतीची जी मूळ तत्वे येतात जसं की स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, ही जी तत्व येतं ही अत्यंत महत्वाची येतं. आणि ती जी तत्व जी येतं या तत्वांनुसारच त्यांची जी राज्यघटना जी आहे ती लिहिल्या गेलेली आहे. कारण का, कारण त्यांचं जे स्वातंत्र्य युद्ध चाललेलं होतं त्या स्वातंत्र्य युद्धामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी हे जे 3 जे शब्द होते यांना अत्यंत महत्व देण्यात आलेलं होतं. आणि या 3 शब्दांमुळे जे ते फ्रेंच राज्यक्रांती घडून आलेली होती. त्यानंतर जे ते 1936 साली सोव्हिएत रशिया याने जे ते रशियन जनतेला काही मूलभूत अधिकार दिलेले होते. त्याचबरोबर त्यांनी जे ते अधिकारच दिले नाहीत तर त्यांना त्यांच्या कर्तव्याची देखील जाणीव करून दिलेली आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो की मूलभूत अधिकार किंवा मूलभूत हक्क हे जे आहेत हे जस्टिसिएबल आहेत. जस्टिसिएबल म्हणजे काय, तर त्यांचं जर का उल्लंघन झालेलं असेल तर त्या विरुद्ध जे ते आपण न्यायालयाकडे दाद मागू शकतो. परंतु मूलभूत कर्तव्य जी आहेत आपल्या भारतीय राज्यघटनेमधली ती जस्टिसिएबल नाहीयेत. जस्टिसिएबल नाहीयेत म्हणजे काय, तर एखाद्याने मूलभूत कर्तव्याचं पालन जरी नाही केलं तरी देखील त्याच्या विरोधात आपल्याला कोर्टाकडे जाता येत नाही. कारण का, कारण की ती नॉन जस्टिसिएबल येतं. म्हणजेच काय, तर अधिकार जे येतं ते जस्टिसिएबल येतं. उल्लंघन झालं तर आपल्याला डायरेक्ट कोर्टाकडे जाता येतं. परंतु कर्तव्य जी येतं ती नॉन जस्टिसिएबल आहेत. हे भारतीय राज्यघटनेच्या बाबतीत सांगतोय मी, ना की रशियन राज्यघटनेच्या बाबतीमध्ये. त्यानंतर भारतामध्ये पाहूयात की भारतामध्ये कशा कशा पद्धतीने कोणी कोणी डिमांड केलेली आहे आणि कशा पद्धतीने जे ते मूलभूत हक्क जे येतं ते भारतीय राज्यघटनेमध्ये अंतर्भूत करण्यात आलेले आहेत. तर सर्वात अगोदर जे येतं ते 1895 मध्ये लोकमान्य टिळकांनी त्यांच्या स्वराज्य या लेखा, स्वराज्य त्यांचा न्यूजपेपर यायचा, तर याच्यामध्ये त्यांनी मूलभूत अधिकारांविषयी जी ती चर्चा केली होती. असं क्लिअरली त्यांनी मेन्शन नव्हतं केलं, परंतु फक्त एक चर्चा केलेली होती की भारतीय नागरिकांना जे येतं ते काही ना काहीतरी अधिकार जे ते ब्रिटिश गव्हर्नमेंटला द्यायला पाहिजे. त्यानंतर ॲनी बेझंट. ॲनी बेझंट माहिती आहे का, तर भारतीय नॅशनल काँग्रेस याच्या पहिल्या महिला अध्यक्ष जर का कोणी असतील तर त्या आहेत ॲनी बेझंट. तर यांनी कॉमनवेल्थ ऑफ इंडिया बिल हे जे बिल आहे या विधेयकामध्ये मूलभूत अधिकारांविषयी तरतूद करून हे विधेयक जे ते भारतीय विधिमंडळामध्ये सादर केलं होतं. तर ॲनी बेझंट जर का पहिली महिला जर का विचारले की कुणी
मूलभूत हक्कांबद्दल विचारलेलं आहे किंवा म्हटलेलं आहे, तर त्या आहेत ॲनी बेझंट. त्यानंतर नेहरू अहवाल जो आहे तो 1928 साली मोतीलाल नेहरू हे पब्लिश करतात आणि त्या आपल्या नेहरू अहवालामध्ये ते मेन्शन करतात की मूलभूत हक्क जे आहेत ते भारतीयांना असायला पाहिजे. कारण की त्याच्यामध्ये त्यांचे धार्मिक आणि सांस्कृतिक हक्क जे आहेत तर हे देखील त्यांचे प्रोटेक्टेड राहिले पाहिजेत. त्यानंतर 1931 साली सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली कराची येथे अधिवेशन भरलेलं असतं आणि या कराची येथील अधिवेशनामध्ये जे ते मूलभूत अधिकारांचा ठराव जो आहे तो पास करण्यात येतो. इथून जे येते ते हा पहिली पायरी असते की मूलभूत अधिकारांचं जे ते आपल्या राज्यघटनेमध्ये समावेश होण्यासाठीची जी ही पहिली पायरी आहे, कारण की याच्यामध्ये जे ते सरदार वल्लभभाई पटेल यांचं खूप मोठं योगदान होतं. त्यानंतर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये म्हणजे 1945 मध्ये, आता 1945 मध्ये जे ते द्वितीय महाविश्वयुद्ध जे ते संपुष्टात आलेलं होतं आणि भारताला स्वातंत्र्य देण्याची जी काय म्हणतात ते चळवळ जी आहे ती चालू होती, त्या प्रकारच्या हालचाली ज्या आहेत त्या ब्रिटनमध्ये देखील चालू होत्या. तर अशा प्रकारे जे आहेत ते 1945 मध्ये एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि या समिती कुणाच्या अध्यक्षतेखाली होती, तरी तेज बहादूर सप्रू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आलेली होती. आता या समितीचं काम काय होतं, तर यांना मूलभूत हक्कांचा समावेश करायचा का नाही हे ठरवायचं होतं आणि त्यांनी जे ते मूलभूत हक्कांचा समावेश जो आहे तो राज्यघटनेमध्ये करण्यास अनुमती दिलेली होती. यानंतर भारतामध्ये घटना समिती जी आहे, संविधान सभा, हिची निर्मिती झालेली आहे. तर संविधान सभेची निर्मिती कधी झालेली आहे, 1946 मध्ये. 1946 मध्ये जे ते इलेक्शन झालेले आहेत. इलेक्शन झाल्याच्या नंतर पहिली संविधान सभा जी ती तयार झालेली होती. पहिलं अधिवेशन जे ते 9 डिसेंबर 1946 या दिवशी झालेलं आहे. त्यानंतर दुसरं जे मीटिंग होती त्यांची, तर दुसरी मीटिंग जी आहे ती 11 तारखेला झालेली आहे. 11 तारखेला जे ते राजेंद्र प्रसाद यांना जे ते अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलेलं आहे. त्यानंतर 13 डिसेंबर 1946 या दिवशी जे ते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेमध्ये जी ती आपली प्रास्ताविका जी आहे याचा मूळ मसुदा जो होता तो त्यांनी मांडलेला होता. तर अशा प्रकारे घटना समितीने जे ते मूलभूत अधिकारांविषयी एक समिती तयार केली आणि त्याचबरोबर त्याची एक उपसमिती देखील नेमण्यात आलेली होती. समितीचे अध्यक्ष कोण होते, परत सरदार वल्लभभाई पटेल जे ते या समितीचे अध्यक्ष होते. तर जे बी कृपलानी जे होते ते या समितीचे उपाध्यक्ष होते. तर आता जे हक्क जे असतात, तर हे जे कोणकोणत्या प्रकारचे हक्क अस्तित्वात आहेत किंवा कोणकोणत्या प्रकारचे हक्क जे येतात ते नागरिकांना किंवा परकीयांना जे ते दिले गेले पाहिजे. तर अशा प्रकारे हक्कांचं जे आहे ते एक वर्गीकरण करण्यात आलेलं आहे आणि कोणत्या हक्कांना काय म्हटलेलं आहे हे आपण एक थोडक्यामध्ये पाहूयात. तर नैसर्गिक हक्क म्हणजे काय, की हे जे हक्क जे आहेत हे निसर्गतःच माणसाला उपलब्ध असतात. म्हणजे जसं माणसाची सुरुवात झालेली आहे तेव्हापासून जे ते अनादी कालापासून ते अनंत कालापर्यंत जे नैसर्गिक हक्क जे ते माणसाला उपलब्ध असणारच आहेत. फक्त 17व्या ते 18व्या शतकामध्ये जे येतं ते त्यावेळेसचे जे काही फिलॉसॉफर्स होते यांनी हा जो वर्ड आहे की नॅचरल राईट्स, तर प्रत्येक राज्य संस्थेला जे ते तिथले जे नागरिक असतील त्यांना काही नॅचरल राईट्स जे आहेत ते द्यावेच लागतील. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, एक थोडक्यात एक गोष्ट सांगतो. एक गाढव होतं आणि तुम्हाला ती गाढवाची तर गोष्ट माहितच असेल की ते रोज तो धोबी जो आहे तो रोज त्याला कपडे टाकून लादून घेऊन जायचा. तर तो असाच तो धोबी जो आहे तो कपडे टाकून घेऊन चाललेला होता. चालता चालता काय झालेलं आहे की धोब्याला असं दिसतं की तिकडून जे ते परकीय सैन्य जे आहे ते त्याच्या राज्यावरती जे ते आक्रमण करायला येते. आता धोब्याला तर त्याच्या जीवाची भीती वाटलेली, तर तो आहे ना असं त्या गाढवाला आहे ना पळवत पळवत नेत होता. तर गाढव काय पळायलाच तयार नव्हतं. धोबी म्हटला, अरे पळ, म्हटला पळ गाढवा, तिकडून शत्रू सैन्य येते. मग गाढव म्हटला मग मग शत्रू सैन्य ते मला मारतील का म्हटला. तो धोबी म्हटला, नाही म्हटला ते तुला मारणार नाहीत म्हटला. ते मला जेवायला देणार नाहीत का म्हटला.
नाही म्हटलं, ते असंही काही करणार नाहीत, ते तुला जेवायला देतील म्हटलं. मग म्हटलं, हे जेवढं ओझं तुम्ही लादलेलं आहे माझ्या पाठीवरती, याच्यापेक्षा जास्त ओझं ते लादतील का? नाही म्हटलं, याच्यापेक्षा जास्त ओझं लादलं तर तू उठूच शकणार नाही, त्यामुळे याच्यापेक्षा जास्त ओझं ते काही लादू शकणार नाही. मग तो गाढव काय म्हणतो, मग तू पळ, मी कशाला पळू, कारण की मला तर काहीच फरक पडणार नाही, एकतर तू असला काय माझा मालक किंवा दुसरं कोणी असलं का. तर अशा पद्धतीचे या गोष्टीमध्ये जे आहेत ते त्या गाढवाचे जे नैसर्गिक अधिकार होते किंवा त्याच्याकडून काम करण्याची जी काही पद्धत होती ती जशाला तशीच राहील, जरी त्याचा मालक बदलला तरी पण. तसंच नागरिक जे येतात ते कोणत्याही राज्यामधले जरी असले, शत्रू राज्यातले जरी असले किंवा इतर राज्यातले जरी असेल, कोणत्याही राज्यातले जरी असतील, राजाच्या आधिपत्याखाली असतील, हुकुमशहाच्या आधिपत्याखाली असतील किंवा एखाद्या लोकशाहीमध्ये असतील, तर या सर्वांना जे अधिकार जे येतं ते काही नैसर्गिक हक्क जे येतं ते जन्मतःच म्हणजे निसर्गाद्वारे जे येतं ते त्यांना दिलेले येतं. अशांना जे येतं ते 17व्या-18व्या शतकामध्ये एक वर्ड जो आहे तो प्रचलित झालेला होता, तो म्हणजे नैसर्गिक हक्क. आता या नैसर्गिक हक्काबद्दलच काही जे त्यावेळेसचे जे तत्वज्ञानी होते त्यांनी त्यांची मते मांडलेली येतं. त्यानंतर जे येतं ते दुसरा प्रकारचा हक्क येतो तो म्हणजे नागरी हक्क. जर का राज्यसंस्थेची निर्मिती झालेली आहे, तर राज्यसंस्थेची निर्मिती झाल्यानंतर तिथील जे काही नागरिक असतील, जसे की भारताची निर्मिती झाली तर त्यावेळेस भारताचे जे काही नागरिक असतील तर यांना एक नागरिक म्हणून काही अधिकार प्राप्त होतात, त्याला जे ते आपण नागरी हक्क असं म्हणतो. आता हे जे नागरी हक्क असतात याच्यामध्ये केवळ नागरिकत्वाच्या आधारावरती जे येते ते यांना कायद्याद्वारे संरक्षण दिलं जातं. फक्त नागरिक आहेत त्यांनाच या कायद्याद्वारे संरक्षण दिलं जातं. जे परकीय येतं त्यांना हे नागरी हक्क जे येतं ते उपलब्ध नसतात. तर याच्यामध्ये सर्व व्यक्ती जे येतं ते त्यांना समान लेखलं जातं आणि सर्वांच्या हक्कांना जे येते ते समान पद्धतीने जे ते महत्व दिलं जातं. त्यानंतर आपण पुढे पाहूयात ते म्हणजे कायदेशीर हक्क. तर जेरेमी बेंथेम नावाचा एक खूप मोठा फिलॉसॉफर होऊन गेलेला आहे. आपल्याला इथिक्स मध्ये जे ते जेरेमी बेंथेमचं ज्या कॉन्सेप्ट येतात त्या आपल्याला अभ्यासाव्याच लागतात. तर त्यांनी एक कॉन्सेप्ट दिलेली होती ती म्हणजे कायदेशीर हक्काची संकल्पना. कायदेशीर हक्क जे येतं ते सर्वात प्रथम कुणी मांडले असतील तर ते म्हणजे जेरेमी बेंथेम यांनी. आता कायदेशीर हक्क कशाला म्हटलं, तर नागरिकांच्या ज्या अधिकारांना कायद्याचे संरक्षण प्राप्त झालेले असते अशा अधिकारांना जे ते कायदेशीर हक्क म्हटले जातात. आता लक्षात घ्या की नागरी हक्क आणि कायदेशीर हक्क. नागरी हक्क जे येतं ते फक्त नागरिक असल्यामुळे जनतेला तिथल्या प्राप्त झालेले होते, परंतु याचा अर्थ असा नाहीये की त्याच्या जर का उल्लंघन केलं तर उल्लंघन झालं तर आपण कोर्टात जाऊ शकू. परंतु कायदेशीर हक्कांचं असं नसतं. कायदेशीर हक्कांचं कसं असतं की नागरिक म्हणून ते तर प्राप्त झालेच, परंतु त्याचं उल्लंघन झालं तर ते एका कायद्याद्वारे ते प्रोटेक्टेड केलेले असतात. त्याचं उल्लंघन झालं तर आपण पोलिसांकडे जाऊ शकतो. तर अशा प्रकारचे जे कायदे होते, जे हक्क होते त्यांना जे ते आपण कायदेशीर हक्क असं म्हणतो. त्यानंतर येतात राजकीय हक्क. तर राजकीय हक्क याच्याबद्दल एक गोष्ट मी सांगू इच्छितो की राजकीय हक्क म्हणजे की लोकशाही जी असते तर लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्ती जो आहे तो एका कोणत्याही पदापर्यंत तर कोणत्याही पदापर्यंत त्याला जाण्याचा जो आहे तो हक्क असतो. तर लोकशाही देखील ही दोन प्रकारची असते. एक म्हणजे मोनार्की म्हणजे राजेशाही पद्धतीची लोकशाही, आणि दुसरं म्हणजे गणराज्य. यालाच काय म्हटलं जातं, मोनार्की. आणि याला काय म्हटलं जातं, रिपब्लिक. तर लोकशाही जी आहे ही अशी दोन प्रकारची आहे. तर ब्रिटनची जी लोकशाही आहे ती कशा पद्धतीची आहे, तर ती मोनार्कियल लोकशाही आहे, मोनार्कियल डेमोक्रेसी येते. कारण का, तिथला जो हेड जो आहे तो कोण आहे, राजा किंवा राणी हे तिथले जे ते हेड असतात. परंतु भारताच्या बाबतीमध्ये हीच लोकशाही कशी आहे, तर ती गणराज्य पद्धतीची आहे. गणराज्य पद्धतीची म्हणजे काय, रिपब्लिक.
म्हणजे कोणताही सामान्य व्यक्ती देखील जे ते त्या देशातल्या अतिउच्च स्तरावरती जे ते पोहोचू शकतो. आता आपण पाहिलेच आहे की प्रेसिडेंट जे येतं, तर प्रेसिडेंट किंवा प्राईम मिनिस्टर या पदावरती कुठलाही पुरुष जाऊ शकतो, कुठलाही स्त्री जाऊ शकते, कुठल्याही धर्माचा जाऊ शकतो, कुठल्याही जातीचा जाऊ शकतो किंवा कुठल्याही पंथाचा देखील याच्यामध्ये प्रेसिडेंट होऊ शकतो किंवा प्राईम मिनिस्टर होऊ शकतो. याच्यावरती कुठलंही बंधन नाहीये. म्हणजेच काय की भारतामध्ये जे राजकीय हक्क जे आहेत ते सर्वांना उपलब्ध आहेत, परंतु सेम कंडिशन जी ती ब्रिटनमध्ये नाहीये. ब्रिटनमध्ये जी येते ते तुम्ही पंतप्रधान पदापर्यंत जे ते तुम्ही जाऊ शकता, परंतु मोनार्की म्हणजे राजशाही असल्यामुळे तिथे राजा किंवा राणी या पदापर्यंत मात्र तुम्हाला जाता येत नाही, अनटिल अँड अनलेस की तुम्ही तिथल्या राजा किंवा राणी सोबत विवाह करत नाही. तुम्ही जर का कॅपेबल झाले तर तुम्ही देखील राजा किंवा राणी होऊ शकता. तर असं काही नाहीये की युकेची जी काही राजघराणं आहे त्यांनी बाकीचे बाहेरचे जे लोक होते त्यांच्याशी देखील विवाह केलेला आहे. तर आहे तुम्हाला चान्स, तुम्ही ट्राय करू शकता. तर चला वळूयात आपल्या परत एकदा. तर राजकीय हक्कामध्ये काय काय येतं, तर मतदान करण्याचा हक्क येतो, त्याबरोबरच जे ते निवडणूक लढवण्याचा हक्क येतो, त्यासोबतच राजकीय पक्ष जे येतं ते आपण स्थापन करू शकतो. भारतामध्ये विविध प्रकारचे जे राजकीय पक्ष येतात, तर हे सर्व पक्ष जे आहेत ते कित्येक पक्ष असे येते की ज्यांची की नोंदणी झालेली आहे, परंतु त्यांचा एकही व्यक्ती जो आहे तो निवडून येत नाही. कित्येक जे येतं ते लोकलचे जे देखील राजकीय पक्ष असतात, जे की ग्रामीण म्हणजे तालुका स्तरावरती किंवा जिल्हा स्तरावरती किंवा एखाद्या एरिया पुरते किंवा एखाद्या राज्यापुरतेच मर्यादित असतात. त्यानंतर जे येतं ते राजकीय हक्कामध्ये प्रस्थापित शासनाविरोधात टीका करण्याचा देखील हक्क असतो. म्हणजे शासनावरती जे ते आपण टीका करू शकतो, त्यांची जे काही धोरणं आहेत त्यांच्यावरती आपण टीका करू शकतो. त्यासोबतच सार्वजनिक अधिकार पदाचा हक्क. सार्वजनिक कुठलंही पद असेल तर त्या पदावरती जे ते सामान्य माणूस जो तो जाऊ शकतो, त्याला जे ते राजकीय हक्क असं म्हटलेलं. त्याचबरोबर निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याचा हक्क. निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याचा हक्क. तुम्हाला हे माहिती आहे का की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी होती आपली आत्ताची, तर या NEP साठीचा जो काही ड्राफ्ट होता तो जनतेसाठी खुला करण्यात आलेला होता आणि त्याच्यावरती जनतेची जी येते ती ओपिनियन्स जे आहेत ते मागवण्यात आलेले होते. आता हे जे ओपिनियन्स तुमच्या आमच्यासारखे लोक जे येतात ते देखील देऊ शकत होते, परंतु भारताचं दुर्दैव असं आहे की त्याच्यावरती सामान्य जनता कधीही असं विचारच करत नाही की आपण देखील याच्यावरती जे तर ते कमेंट करायला पाहिजे. बाकी एखादा व्हिडिओ असेल, एखादा कोणीतरी डान्स केलेला असेल, त्याच्या खाली भरभरून कमेंट करायला देतील, परंतु असं जर का एखादा ड्राफ्ट जर का सरकारने प्रस्तुत केलेला असेल तर त्या बाबतीमध्ये आपले मोलाचे 4 शब्द देखील लिहित नाहीत. तर ही जी काही प्रक्रिया असते की निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचा, तर हे देखील कशामध्ये येतं, तर राजकीय हक्कामध्ये येतं ते. कारण का की राजकीय व्यक्ती जे अशा असतात ज्या की निर्णय घेऊ शकतात. बाकीची ब्युरोक्रेसी जी आहे ती फक्त इम्प्लिमेंटेशन फक्त करू शकते, ती त्यांचे निर्णय जे येतं ते घेऊ शकत नाही. का ब्युरोक्रेसी का निर्णय घेऊ शकत नाही, कारण की नोकर या शब्दापासून जे येते नोकरी हा शब्द तयार झालेला आहे. कोणत्या शब्दापासून, नोकर. म्हणून तुम्ही जे ते तयारी कशी करतात, नोकर बनण्याची करतात, म्हणजे नोकरी मिळवण्याची जी आहे ती तयारी करतात. तर नोकर जो आहे तो कधीही डिसिजन घेऊ शकत नाही. डिसिजन कोण घेणार आहे, तर जे काही आपण रिप्रेझेंटेटिव्ह निवडलेले असतात, जे काही नेते असतात, तर निर्णय जे आहेत ते नेतेच घेऊ शकतात. तर अशा प्रकारे जे आहेत ते निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचा हक्क कुणाला दिलेला आहे, तर तिथल्या नागरिकांना जे ते देण्यात आलेला असतो. त्यानंतर आपण पाहूयात की आर्थिक हक्क. आर्थिक हक्क म्हणजे काय. आता आर्थिक हक्क जे येतं ते एक भांडवलशाही देश असतो आणि एक जो येतो साम्यवादी देश असतो. तर साम्यवादी देशामध्ये कसं असतं की कुठली प्रॉपर्टी जी येते ती स्वतःच्या मालकीची प्रायव्हेट प्रॉपर्टी जो कॉन्सेप्ट असतो तो साम्यवादी देशामध्ये अस्तित्वातच नसतो. जसं की पूर्वीचं USSR होतं, तिथे सर्व प्रॉपर्टी जी होती ती देशाची होती. जमीन असू द्या, तुमचं घर असू द्या, सगळं सगळं जे आहे ते देशाचं असायचं. हा, तुम्ही बांधू शकता, वापरू शकता, परंतु तुमच्या नंतर जे ते देशाची प्रॉपर्टी होऊन जाते. तर अशी जी आहेत, तर अशा या देशामध्ये काय व्हायचं की
कोणीही कुठलीही जे काही काम आहे ते करू शकतं, त्याच्यावरती जे येतं ते बंधनं नव्हती. परंतु भांडवलशाही देश किंवा आपल्या भारतासारख्या देशामध्ये काय चालायचं की पूर्वापार जाती प्रथा जी येते ती चालू होती आणि त्या जाती प्रथेनुसारच काय येतं की तोच व्यवसाय जो आहे तो वडिलांनी केलेला व्यवसाय तोच मुलगा कंटिन्यू करायचा, त्याच्यानंतर तोच व्यवसाय जो आहे तो नातू कंटिन्यू करायचा, असं जे येते पिढ्याने पिढ्या चालायचं. त्याच्यामुळे त्यांना जे येतं आर्थिक हक्क म्हणजे त्या व्यतिरिक्त दुसऱ्या इतर व्यवसाय करण्याचा हक्क जो आहे तो नव्हता. परंतु आर्थिक हक्क म्हणजे काय, तर कुठलाही व्यवसाय करण्याचा हक्क जो आहे तो तिथे देण्यात येतो. त्याचबरोबर समान कामासाठी समान वेतन. आपल्याला माहिती शेतीमध्ये काम केलं जातं, पुरुष काम करतात, स्त्रिया काम करतात. पुरुषांचं वेतन हे साधारणतः 300 ते 400 रुपये असतं, काही ठिकाणी 500 झालेलं आहे. तर स्त्रियांचं वेतन मात्र आणखीनही दिवसभर काबाड कष्ट करून त्या मायमाऊलीला जे आहेत ते इनमिन 200 रुपये दिले जातात. तर अशा प्रकारे जे आहेत ते समान कामासाठी समान वेतन जे आहेत ते लागू केलेलं. त्यानंतर रोजगार मिळवण्याचा हक्क, त्याचबरोबर व्यवसाय स्थापन करण्याचा हक्क, हे ज्या गोष्टी येतात या आर्थिक हक्कांमध्ये येतात. त्यानंतर आपण पाहूयात की सामाजिक हक्क. आता सामाजिक हक्क जी आहे ही एकदम ब्रॉड टर्म आहे, म्हणजे याच्या जेवढे काही आतापर्यंत आपण हक्क बघितले तर हे सगळे हक्क जे येतात ते इन्क्लूड होतात. कारण का की माणूस जो आहे तो सामाजिक प्राणी आहे आणि या समाजामध्ये राहणाऱ्या माणसाच्या प्राण्याला समाजाचा एक घटक म्हणून जे काही हक्क प्राप्त होतात ते सर्वच्या सर्व या सामाजिक हक्कांमध्ये येतात. म्हणजेच काय, याच्यामध्ये राजकीय हक्क देखील येतात, कायदेशीर हक्क देखील येतात, त्याचबरोबर नागरी हक्क देखील येतात. म्हणजे हे जे काही हक्क येतात हे सर्व हक्क जे येतात ते एका मोठा हक्क म्हणजे मोठा सामाजिक हक्क जे त्याचे हे पार्ट्स आहेत. कारण की माणूस जो आहे तो एकटा कधीच राहत नाही, तो एका अनादिकालापासून जो आहे तो एका ग्रुपमध्येच राहिलेला आहे. तर याच्यामध्ये जे ते कोणत्याही भेदभावाच्या अभावी सर्व क्षेत्रामध्ये सहभागी होण्याचा हक्क म्हणजेच काय, तर सामाजिक हक्क जे आहेत ते म्हटले जातात. त्यानंतर जे ते सर्वात महत्वाचं येतात ते म्हणजे आपले मूलभूत हक्क. जर का एखाद्या हक्काला त्यांच्या राज्यघटनेमध्ये जर का स्थान दिलेलं असेल, म्हणजे त्यांच्या संविधानामध्ये जर का स्थान दिलेलं असेल, तर या अशा हक्कांना जे ते आपण मूलभूत हक्क असं म्हणतो. म्हणजे तिची जी राज्यघटना आहे तीच त्यांना गॅरंटी देते की आपले जे नागरिक आहेत त्यांना जे ते आपण एवढ्या प्रकारचे हक्क जे आहेत ते देत आहोत. तर भारतामध्ये किती प्रकारचे हक्क देण्यात आलेले आहेत? 6 प्रकारचे. मूळ राज्यघटनेमध्ये किती प्रकारचे होते? तर 7 प्रकारचे होते. त्यातील संपत्तीचा अधिकार जो होता तो काढून टाकण्यात आलेला आहे. आता जो आहे तो संपत्तीचा अधिकार एक कायदेशीर हक्क म्हणून आहे. आता दोन्हीमध्ये फरक काय, तर संपत्तीचा अधिकार जो आहे त्याचं जर का उल्लंघन झालं तर आपण पोलिसांकडे जाऊ शकतो, परंतु या मूलभूत हक्कांचं जर का उल्लंघन झालेलं असेल तर आपण डायरेक्ट हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टामध्ये देखील जाऊ शकतो. तर हा याच्यामध्ये एक मूलभूत फरक आहे. तर हे जे काही मूलभूत हक्क आहेत हे अमेरिकेच्या राज्यघटनेपासून जे येतं ते प्रेरित आहेत. की अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये सर्वात प्रथम जे येतं ते इन्क्लूड करण्यात आलेले होते. त्याचबरोबर जे येतं ते राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये जे येतं ते यांचं नमूद केलेलं आहे. कलम 12 ते 35, कलम 12 ते 35 यामध्ये ते अंतर्भूत आहेत. तर खरे मूलभूत हक्क जे येतं ते कलम 14 ते 32 मध्येच आहेत. मग 12, 13 आणि 33, 34, 35 याच्यामध्ये काय आहे, काय काय दिलेलं आहे, तर याच्यामध्ये जे येतं ते राज्यसंस्थेची व्याख्या, त्यानंतर जे काही मिलिटरीचे जे काही रूल्स असतात त्याच्याबद्दल जी ती माहिती देण्यात आलेली, ते जे ते क्रमाक्रमाने जे ते आपण पाहणारच आहोत. तर मानवी हक्क आणि मूलभूत हक्क याच्यातील एक फरक एक समजून घेऊयात. तर मानवी हक्क म्हणजेच काय, तर नैसर्गिक हक्क, मानव या नात्याने आपल्याला प्राप्त झालेले काही हक्क यांनाच आपण काय म्हणतो की मानवी हक्क. मूलभूत हक्क म्हणजे काय, तर हे जे येतं ते हे राज्यघटनेमध्ये समाविष्ट असतात आणि या हक्कांचं जर का उल्लंघन झालं तर आपण जे ते कोर्टामध्ये जाऊ शकतो. तर अशा प्रकारचे हे जे सर्व जे मूलभूत हक्क असतात हे मानवी हक्क आहेत. वेन डायग्राम माहिती आहे आपल्याला, तर हे काय आहेत, हे मानवी हक्क आहेत.
आणि याचा एक पार्ट म्हणजे काय, तर हे मूलभूत हक्क. तर अशा प्रकारे सर्व मूलभूत हक्क जे येतं ते मानवी हक्क आहेत, परंतु सर्व मानवी हक्क जे येतं ती मूलभूत हक्क नाही आहेत. का नाही आहेत? कारण की यांचं राज्यघटनेमध्ये मेन्शन केलेलं नसतं, त्याच्यामुळे ते जे येतं ते मूलभूत हक्क नाहीत. फक्त जेवढे मेन्शन केलेले येतं तेवढेच जे येतं ते मूलभूत हक्क येतात. त्यानंतर जे तर मूलभूत हक्कांचं संरक्षण जे आहे ते देशाच्या न्यायव्यवस्थेमार्फत केलं जातं. त्याचबरोबर मूलभूत हक्कांची जी संकल्पना जी आहे ती भारताने युएसएच्या राज्यघटनेकडून घेतलेली आहे. आणि हे जे मूलभूत हक्क जे येतं तर यांनाच काय म्हटलेलं आहे तर भारताचा मॅग्ना कार्टा. जसं ब्रिटनचा राजा जॉन केन याने 1215 मध्ये तिथली जी काही जनता होती तिला जे काही अधिकार दिले त्यांना तिथला मॅग्ना कार्टा असं म्हटलं जातं. तसंच भारताच्या राज्यघटनेद्वारे भारतीय नागरिकांना काय अधिकार दिले गेलेले आहेत त्यांना काय म्हटलेलं आहे तर भारताचा मॅग्ना कार्टा असं म्हटलेलं आहे. तर अशा पद्धतीनं जे ते मॅग्ना कार्टा हा वर्ड इथे जो आहे तो आपल्याला इंटरलिंक करता आला पाहिजे. तर असं मॅग्ना कार्टा वर्ड म्हटलं की एकदम गोंधळून जाता कामा नये. तर मॅग्ना कार्टा म्हणजेच काय की ते जे डॉक्युमेंट होतं त्याला त्यांनी मॅग्ना कार्टा नाव दिलेलं होतं. कोणतं डॉक्युमेंट तर राजा जॉन केन याने 1215 मध्ये ब्रिटनच्या नागरिकांना जे डॉक्युमेंट साइन करून दिलेलं होतं त्यालाच त्यांनी मॅग्ना कार्टा म्हटलं होतं. हे जे अधिकार जे येतं अशाच प्रकारचे अधिकार जे येतं ते भारतीयांना उपलब्ध येतं आणि त्यांनाच आपण काय म्हणतो तर भारताचा मॅग्ना कार्टा. सोपं आहे एकदम. आता हे जे अधिकार आहेत यांचं जर का उल्लंघन झालं तर आपल्याला सर्वोच्च न्यायालयात देखील जाता येतं, त्याचबरोबर उच्च न्यायालयात देखील जाता येतं. परंतु उच्च न्यायालयाची जी मर्यादा आहे म्हणजे जे त्यांची बाउंड्री जी आहे ती सर्वोच्च न्यायालयापेक्षा जास्त आहे. फक्त ही एकच गोष्ट अशी आहे की याची जी बाउंड्री जी आहे ती उच्च न्यायालयाची जास्त आहे आणि सर्वोच्च न्यायालयाची कमी आहे. तर ही कमी कशी आहे आणि जास्त कशी आहे हे आपण थोडक्यात पाहूयात. तर सर्वोच्च न्यायालय जे येतं ते फक्त आणि फक्त जे येतं ते मूलभूत हक्कांसाठीच त्यांचं जे काही हे आहे प्राधिलेख ते काढू शकतात. परंतु उच्च न्यायालय जे आहेत ते मूलभूत हक्कांसाठी पण आणि कायदेशीर हक्कांसाठी पण ते प्राधिलेख काढू शकतात. आता या प्राधिलेखांचे खूप सारे प्रकार आहेत जे की आपण आर्टिकल 32 ज्यावेळेस आपण अभ्यास करू त्यावेळेस आपण ते अभ्यास करणार आहोत. तर इकडे बघा की उच्च न्यायालय जे ते मूलभूत हक्कांसाठी पण काढू शकतं आणि कायदेशीर हक्कांसाठी पण. परंतु सर्वोच्च न्यायालय जे ते फक्त मूलभूत हक्कांसाठी जे ते प्राधिलेख काढू शकतं. त्याच्यामुळे काय म्हटलंय की जे उच्च न्यायालयाचं जे प्राधिलेख काढण्याचा जो अधिकार आहे तो सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठा आहे. फरक आलेला लक्षात? उच्च न्यायालयाचा प्राधिलेख काढण्याचा अधिकार जो आहे तो मोठा आहे, सर्वोच्च न्यायालयाचा जो आहे तो छोटाच आहे. कारण का की कारण फक्त सर्वोच्च न्यायालय जे आहे ते मूलभूत हक्कांसाठीच प्राधिलेख काढू शकतं आणि उच्च न्यायालय जे आहे ते मूलभूत हक्क तसंच कायदेशीर अधिकारांसाठी देखील प्राधिलेख काढू शकतं. म्हणूनच हायकोर्टाचा प्राधिलेख काढण्याचा अधिकार क्षेत्र जे आहे ते सुप्रीम कोर्टाच्या प्राधिलेख काढण्याच्या अधिकार क्षेत्रापेक्षा जास्त आहे. हे दिसतंय? फरक दिसतोय? याचा जे ते क्षेत्र जास्त आहे, याचं जे क्षेत्र आहे ते कमी आहे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं काय म्हणणं होतं की मूलभूत हक्कांच्या बाबतीमध्ये, तर मूलभूत हक्कांच्या बाबतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वात जास्त महत्व कोणत्या आर्टिकलला देत असतील तर ते म्हणजे कलम 32 ला. कलम 32 जे आहे ते राज्यघटनेचा आत्मा आहे असं जे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. तर का हा आत्मा आहे? कारण की हे जर का काढून टाकलं तर मग जे काय म्हटलं जातं की ते प्रोटेक्शन जे आहे प्रोटेक्शनच काढून टाकलं तर मग दिलेले अधिकार जे आहेत त्यांना काही अर्थच उरत नाही. म्हणजे थोडक्यात काय की आतापर्यंत जी शिक्षण प्रणाली होती शिक्षण प्रणालीमध्ये काय की त्यांनी परीक्षाच काढून टाकलेल्या होत्या, म्हणून काय होऊ लागलं होतं तर मुलं जी ती ढ ढ ढ ढ पैदा होऊ लागली होती. तर ज्यावेळेस परीक्षा काढून टाकल्यात
कारण काय की त्यांना कळतच नव्हतं ना की यांनी अभ्यास केलाय का नाही. तर अशाच प्रकारचं जे आहे ते चेक करण्याचं काम कशाचं आहे तर सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचं. त्याच्यामुळे कलम 32 ला जे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचा आत्मा असं म्हणतात. डायरेक्ट एमसीक्यू देखील याच्यावरती विचारू शकतात की कोण जे ते कलम 32 ला राज्यघटनेचा आत्मा म्हटलेला आहे. तर चला पुढे पाहूयात आपण. तर मूलभूत हक्क जे येतं ते राज्यघटनेचा सर्वात टीकात्मक भाग आहे. तर सर्वात जास्त टीका जर का कशावरती झालेल्या असतील तर त्या म्हणजे मूलभूत हक्कांचा जो काही कॉलम आहे, जो काही पार्ट आहे भाग 3, तर याच्यावरती सर्वात जास्त टीका झालेल्या आहेत. त्यानंतर दोन शब्द त्यांनी वापरलेले आहेत की मूलभूत हक्क वापरणे आणि मूलभूत हक्क बजावणे. तर लक्षात घ्या मित्रांनो की मूलभूत हक्क वापरणे म्हणजे रोजच्या आपल्या जीवनामध्ये जर का आपण एखादा हक्क वापरत असो, जसं की भाषण स्वातंत्र्य, तुम्ही एखाद्या ठिकाणी जाऊन भाषण देत आहात, तिथं नारे लावत आहात, तर तो झाला तुमचा भाषण स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क. परंतु सरकारने जर का त्याच्यावरती जर का बंधनं आणली तर ते काय झालं, त्याचं उल्लंघन झालं. म्हणजेच तो अधिकार बजावण्यासाठी जे ते तुम्हाला कोर्टामध्ये जावं लागतं. म्हणजेच काय तर उल्लंघन जिथं होतं तिथे मूलभूत हक्क कोर्टात जाऊन परत मिळवणे, याला जे ते आपण मूलभूत हक्क बजावणे म्हणतो. आणि मूलभूत हक्क वापरणे म्हणजे एरवी नॉर्मल कंडिशन मध्ये जे आपण मूलभूत हक्क वापरतो त्याला आपण मूलभूत हक्क वापरणे असं म्हटले जातं. यानंतर जे ते मूलभूत हक्कांबद्दल थोडीशी आणखीन एक माहिती घेऊयात. तर भारताच्या राज्यघटनेमध्ये जे हक्क दिलेले आहेत त्यांना मूलभूत हक्क असे म्हटलेले आहे. त्याचबरोबर ते जे हक्क जे येतात ते राज्यघटनेमध्ये नमूद केलेले असतात आणि त्यांना जे ते मूलभूत कायदा किंवा फंडामेंटल लॉ असं देखील म्हटलं जातं. त्याबरोबरच ते जस्टिसिएबल आहेत. जस्टिसिएबल म्हणजे त्यांना न्यायालयाद्वारे जे येते ते पुन्हा प्राप्त करता येतात. त्याचबरोबर काही अधिकार जे येतात ते राज्य संस्थेविरुद्ध येतं, तर काही अधिकार जे येतात ते खाजगी व्यक्ती विरुद्ध देखील उपलब्ध आहेत. आता मूलभूत हक्कांची काही वैशिष्ट्ये पाहूयात आपण. तर मूलभूत हक्क जे येतं ते आपल्या घटनेचा अविभाज्य भाग आहेत, म्हणजे इंटिग्रल पार्ट आहेत. यांना जे येतं ते कोणतंही सरकार किंवा कोणतीही व्यक्ती जी येते यांना राज्यघटनेपासून वेगळं करू शकत नाही. त्याबरोबरच त्यांना साध्या बहुमताने किंवा साधारण कायद्याद्वारे जे ते दुरुस्ती करता येत नाही. लक्षात घ्या मित्रांनो, जर का मूलभूत हक्कांमध्ये किंवा मूलभूत अधिकारांमध्ये जर का दुरुस्ती करायची असेल तर त्याला कलम 368 अंतर्गत जी एक विशिष्ट प्रक्रिया सांगितली त्याद्वारे जे ते त्याच्यामध्ये बदल करता येतो. ही जी विशिष्ट प्रक्रिया आहे ती आपण काल जी ती एकदम व्यवस्थितपणे मागच्या लेक्चर मध्ये पाहिलेली आहे. जर का तुम्ही जर का कालचा व्हिडिओ जर का पाहिला नसेल तर तुम्ही कालचा व्हिडिओ जो आहे तो पाहू शकता. तर कलम 368 अंतर्गत नमूद केलेल्या पद्धतीचाच अवलंब करून जे ते मूलभूत हक्कांमध्ये बदल करता येतो. त्याचबरोबर जे ते न्यायप्रविष्ट आहेत. न्यायप्रविष्ट आहेत म्हणजे यांचं उल्लंघन जर का झालं तर आपण डायरेक्ट न्यायालयाकडे दाद मागू शकतो. त्याचबरोबर ते मोस्ट एक्झॉस्टिव्ह येतं, म्हणजेच काय की घटनेचा सर्वात विस्तृत भाग जे आहे ते मूलभूत हक्क जे येतं ते आहेत. तर जे मूलभूत हक्क येतं हे अत्यंत विस्तृतपणे आणि एक एक पॉइंट वाईज आणि इतक्या डिटेल मध्ये ते लिहिल्या गेलेले येतं ना की दुसरा कुठलाही टॉपिक जो येतो इतक्या डिटेल मध्ये लिहिल्या गेलेला नाहीये. इव्हन मूलभूत कर्तव्य देखील इतक्या डिटेल मध्ये लिहिल्या गेलेला नाहीये. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे जे आहेत तो पण इतक्या डिटेल मध्ये लिहिल्या गेलेला नाहीये. फक्त मूलभूत अधिकार हा एवढा एकच टॉपिक असा आहे की जो अत्यंत डिटेल मध्ये जे ते लिहिल्या गेलेला आहे. त्याबरोबरच काही मूलभूत हक्क जे येतं ते केवळ भारतीय नागरिकांनाच प्राप्त होतात आणि इतर जे अधिकार जे येतात ते भारतीय नागरिक तसंच परकीय नागरिक या दोघांनाही ते प्राप्त होतात. तर फक्त भारतीय नागरिकांनाच प्राप्त होणारे अधिकार कोणते येतात तर 5 जे येतात ते लक्षात ठेवायचे.
एक म्हणजे कलम 15, दुसरं म्हणजे कलम 16, तिसरं म्हणजे कलम 19, चौथं म्हणजे कलम 29 आणि पाचवं म्हणजे कलम 30. हे जे 5 जे कलम आहेत ती फक्त आणि फक्त भारतीय नागरिकांनाच उपलब्ध आहेत. परत एकदा म्हणा माझ्या पाठीमागे की कलम 15, कलम 16, कलम 19, कलम 29 आणि कलम 30 हे जे 5 जे अधिकार आहेत ते फक्त भारतीय नागरिकांनाच उपलब्ध आहेत आणि बाकीचे जे अधिकार आहेत ते भारतीय नागरिक आणि परकीय नागरिक या दोघांना देखील ते उपलब्ध आहेत. तर आता भारतीय नागरिक या संस्थेमध्ये जे येतं, या संज्ञेमध्ये जे येतं ते भारतातील कंपनी किंवा कायदेशीर व्यक्ती जे आहेत त्यांना देखील हे जे हक्क जे येतं ते प्राप्त येतं. तर भारतातील एखादी कंपनी असेल तर तिला देखील एक व्यक्ती म्हणून जे येते हे अधिकार जे येतं ते प्राप्त येतं. त्यानंतर मूलभूत हक्क जे येतं तर ते अनिर्बंध नसून सशर्त आहेत. काय? अनिर्बंध नसून सशर्त आहेत. म्हणजेच काय की लिबर्टी किंवा स्वातंत्र्य, आपण म्हणतो की भारत स्वातंत्र्य झाला आणि आम्हाला देखील स्वातंत्र्य जे आहे ते मिळालेलं आहे, त्याच्यामुळे मी कसंही वागेल, कसंही करेल, कसंही बिहेव करेल. म्हणजे माझ्या घरामध्ये मी जर का एक मोठा जर का डीजे आणला आणि तो डीजे मी किती वाजेपर्यंत वाजवू शकेल, तर हे जे ते मला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. बरोबर आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, जिथं तुमचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे तुमच्या स्वातंत्र्याची लिमिटेशन्स ही तिथपर्यंतच असते जिथपर्यंत की दुसऱ्याचं स्वातंत्र्य चालू होत नाही. लक्षात येते का की एक व्यक्ती आहे ए, या ए व्यक्तीचं स्वातंत्र्य हे तिथपर्यंतच आहे जिथपर्यंत की दुसऱ्या व्यक्तीचं स्वातंत्र्य चालू होत नाही. ए हा व्यक्ती असं म्हणू शकत नाही की मला जे आहे ते अनिर्बंध स्वातंत्र्य आहे आणि मी जे आहे ते या बी व्यक्तीच्या स्वातंत्र्यावरती देखील निर्बंध आणू शकतो. तर असं ज्यावेळेस होतं त्यावेळेस ए या व्यक्तीच्या स्वातंत्र्याचं जे तरतूद आहे ती संपुष्टात येते, कारण की त्याची जी स्वातंत्र्य ती त्याच्या एका हद्दीपर्यंतच लिमिटेड आहे. त्याच्यामुळे कित्येक जण असं बिहेव करतात की डीजे वगैरे लावला ना की रात्री 10चा टाइम लिमिट कळत नाही, 11चा कळत नाही, 12चा कळत नाही. त्यांना वाटतं की भारताने आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि आपण किती वाजेपर्यंत जे ते डीजे वाजवू शकतो. तर अशा पद्धतीने जे ते रात्री 10च्या नंतर ते सकाळी 6 वाजेपर्यंत जे येतं ते कोणत्याही प्रकारचा ध्वनिक्षेपक वापरण्यासाठी बंदी आहे. तर लक्षात घ्या की जिथे दुसऱ्याचं स्वातंत्र्याच्या हद्द चालू होते तिथे जे येतं ते त्या पहिल्या व्यक्तीचं स्वातंत्र्याची हद्द जी येते ती संपुष्टात येते. म्हणजेच काय, तर हे अनिर्बंध नाहीयेत, तर याच्यावरती देखील काही बंधनं आहेत. तर अशाच प्रकारची बंधनं जी येत ती याच्यामध्ये देण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर काय, तर हे जे काही मूलभूत हक्क आहेत ते ऍब्सोल्यूट नाहीयेत, तर काय आहेत, क्वालिफाईड आहेत. म्हणजेच राज्य संस्था जी आहे ती त्याच्यावरती काही रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स जे आहेत ते घालू शकते. आता ही बंधने योग्य आहेत का अयोग्य आहेत हे ठरवण्याचा अधिकार जो आहे तो न्यायालयाला देण्यात आलेला आहे. कारण का की राज्य संस्था जी आहे ती एक पॉप्युलर एक गव्हर्नमेंट असते ती, म्हणजे मेजॉरिटीसाठी ती काम करत असते. परंतु असं होऊ नये की त्याने जे ते एका मायनॉरिटीज वरती जे ते अत्याचार केले जावेत. त्याच्यामुळे जे ते न्यायसंस्थेचं काम काय की दोघांना देखील न्याय देणं. त्याच्यामुळे एखाद्या वेळेस पॉप्युलर डिसिजन जरी घेण्यात आला असेल तर न्यायसंस्थेकडे दाद मागितल्यानंतर न्यायसंस्था हे ठरवणार आहे की मूलभूत हक्कांवरती ही जी काही बंधनं आणलेली आहेत ती योग्य आहेत का अयोग्य आहेत. जर का ती अयोग्य असतील तर न्यायसंस्था काय करते, त्यांना रद्द करते जे काही चेंजेस केलेले आहेत. तर अशा प्रकारे जे आहेत ते न्यायालयाला संपूर्ण अधिकार देण्यात आलेले आहेत की ते जे येतं ते मूलभूत हक्कांचं रक्षण करते. त्याचबरोबर काही जे हक्क आहेत ते नकारात्मक स्वरूपाचे आहेत. नकारात्मक स्वरूप आणि सकारात्मक स्वरूप. नकारात्मक स्वरूप म्हणजे काय, तर काही जे हक्क आहेत ते करू नका असं सांगतात की शासन जे आहेत शासनाला काही गोष्टी जे आहेत ते तुम्ही करू नका असं म्हणतात.
तर काही गोष्टी ज्या आहेत ते तुम्ही करा. ज्यावेळेस ते काही गोष्टी करा असं म्हणतात त्यावेळेस ते सकारात्मक हक्क झालेले आहेत. ज्यावेळेस काही गोष्टी तुम्ही करू नका असं म्हटल्या जातं त्यावेळेस ते नकारात्मक हक्क झाले. आता नकारात्मक हक्क जे येतं ते पदव्या वितरित करणे. पदव्या वितरित करणे म्हणजे काय की भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर म्हणजे राजे रजवाडे ज्या काळी होते तेव्हापासून ते ब्रिटिशांच्या काळापर्यंत देखील काय होतं की ते पदव्या वितरित करायचे की कुणाला जे येतं ते पाटील पदवी दिली किंवा कुणाला जे ते राव बहादूर राय बहादूर अशा ज्या पदव्या ज्या होत्या त्या देण्यात यायच्या. तर अशा ज्या पदव्या ज्या आहेत ते देण्याचं बंद करण्यात आलेलं आहे. म्हणजे राज्यसंस्था जी आहे ती अशी कुठल्याही प्रकारची पदवी जी आहे ती एखाद्या व्यक्तीला देऊ शकत नाही. त्याच्यामुळेच काय झालेलं आहे की राष्ट्रपिता ही जी पदवी जी आहे ती आपल्याला महात्मा गांधींना देता येत नाही. आपण त्यांना सर्वजण म्हणतो की महात्मा गांधी हे राष्ट्रपिता होते, परंतु ज्यावेळेस आरटीआय मध्ये ज्यावेळेस कुणीतरी विचारलं होतं की गव्हर्नमेंटला की बाबा तुम्ही महात्मा गांधी जे आहेत त्यांना तुम्ही राष्ट्रपिता ही पदवी का नाही देते, तर त्यावेळेस शासनाने सांगितलंय की कलम 18 या अनुसार जे तर ते पदव्या देण्याचा जो काही अधिकार आहे त्याच्यावरती निर्बंध घातले गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे जे ते आपण महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता जी पदवी जी आहे ती आपण देऊ शकत नाही. तर अशा पद्धतीचा हा नकारात्मक स्वरूपाचा होता. आता सकारात्मक स्वरूपाचा पाहूयात. आता याच्यामध्ये काय आहे की व्यक्तींना जे येतं ते विशेष अधिकार दिलेले येतात. व्यक्तींना विशेष अधिकार देण्यात येतात. याच्यामध्ये जे येतं ते स्वातंत्र्याचा आणि समानतेचा हक्क जो आहे तो देण्यात येतो. म्हणजे तुम्ही जे येते ते तुम्ही स्वातंत्र्य उपभोगू शकता आणि समानता जी आहे ते उपभोगू शकता. तर अशा प्रकारे जे आहेत ते सकारात्मक हक्क जे येतं ते देण्यात आलेले. त्याचबरोबर राज्याच्या मनमानी कृती विरुद्ध देखील हे हक्क उपलब्ध आहेत. म्हणजे आर्बिट्ररी ऍक्शन राज्य जे येतं ते त्यांच्या मनमानीपणा जो आहे तो करू शकत नाही. त्याचबरोबर काही जे हक्क जे येतं ते राज्याच्या विरोधात आहेत, तर काही जे हक्क आहेत ते खाजगी व्यक्तींविरुद्ध देखील उपलब्ध आहेत. तर खाजगी व्यक्तींनी जर का एखाद्या गोष्टीचं उल्लंघन केलेलं असेल तर त्यांच्या विरोधात जे ते आपल्याला डायरेक्ट सुप्रीम कोर्टात किंवा कोर्टात न जाता आपल्याला जे ते पोलिसांकडे जावं लागतं. परंतु काही गोष्टी ज्या अशा आहेत ज्यांचं की उल्लंघन केलं तर आपण डायरेक्ट खाजगी व्यक्तीने जरी उल्लंघन केलं तरी देखील आपण सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट मध्ये जाऊ शकतो. जसं की समजा एखादा सावकार आहे आणि त्याने पैसे दिले नाहीत म्हणून एखाद्या व्यक्तीला जर का किडनॅप केलं किंवा एखाद्या व्यक्तीला धरून एका ठिकाणी ठेवलं तर आपण जे ते डायरेक्टली सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टामध्ये जाऊ शकतो की त्यांना जे ते आमच्या पुढे हजर करा. तर अशा यावरतीच एक मूवी बेस्ड होती ती म्हणजे जय भीम नावाची मूवी होती जी की सरकारने त्यांना अटक केलेली, परंतु त्यांची जी बॉडी जी आहे ती सरकारनं कुठेही दाखवली नव्हती. त्यांनी काय सांगितलं होतं की ते जे येतं ते पळून गेले. प्रत्यक्षात काय झालेलं होतं तर ते जे येतं ते पोलीस कस्टडीमध्ये मरण पावलेले होते. तर अशा प्रकारे जे येतं ते काही जे येतं हक्क ते राज्य शासनाविरुद्ध उपलब्ध आहेत, तर काही जे हक्क जे येतं ते आपल्याला खाजगी व्यक्तींविरुद्ध देखील उपलब्ध आहेत. त्यानंतर जे येतं ते आता याच्यामध्ये जर का मूलभूत हक्कांमध्ये जर का काही दुरुस्ती करायची असेल तर दुरुस्ती करण्याचा अधिकार जो आहे तो फक्त संसदेला देण्यात आलेला आहे. राज्यांना जो आहे तो हा मूलभूत हक्कांमध्ये दुरुस्त करण्याचा हक्क जो आहे तो देण्यात आलेला नाहीये. तर फक्त संसद जी आहे ती मूलभूत हक्क कमी किंवा वाढवू शकते. आता ही जी दुरुस्ती आहे ती कलम 368 अंतर्गतच करता येते. म्हणजे याला जे ते विशेष बहुमत लागतं आणि विशेष बहुमत किंवा काही ठिकाणी जे ते विशेष बहुमत अधिक अर्धे राज्य येतं त्यांची परमिशन देखील लागते. आता मूलभूत हक्क जे येतात तर ते सस्पेंड करता येतात का? सस्पेंड करता येतात का म्हणजे काय
की त्या मूलभूत हक्कांमध्ये जे आहे आपल्याला बदल करता येतात का, किंवा काही काळापुरते ते सस्पेन्शन म्हणजे काय, तर त्यांना जे येतं ते अप्रभावी करणे तात्पुरत्या काळापुरतं. तर तात्पुरत्या काळापुरतं जे येतं ते आपल्याला त्यांना अप्रभावी जे ते करता येतं. तर मूलभूत हक्क जे येतात ते त्यांना स्थगित किंवा तात्पुरत्या स्वरूपामध्ये जे ते सस्पेंड करता येतात. आता हे कोणत्या कंडिशन मध्ये आपल्याला सस्पेंड करता येतं, तर राष्ट्रीय आणीबाणी ज्यावेळेस लागू असेल, राष्ट्रीय आणीबाणी भारतामध्ये फक्त 2 वेळेस लागू करण्यात आलेली होती आणि ती पण इंदिरा गांधी यांच्या गव्हर्नमेंटनेच लागू केलेली होती. तर राष्ट्रीय आणीबाणी जर का लागू असेल तर त्यावेळेस कलम 20 आणि 21 हे 2 कलम जर का सोडले तर बाकी इतर सर्व कलम जी येतात ती आपल्याला सस्पेंड किंवा स्थगित करता येतात. परंतु जर का अंतर्गत आणीबाणी किंवा सशस्त्र उठाव अशामुळे जर का आणीबाणी अंतर्गत आणीबाणी जर का लागू केलेली असेल आपण, तर त्यावेळेस मात्र कलम 19 जे येतं हे सस्पेंड होत नाही. तर लक्षात घ्या मित्रांनो, फरक आहे. जर का बाह्य आक्रमण किंवा युद्ध याच्यामुळे जर का आणीबाणी लावण्यात आलेली असेल संपूर्ण देशभरामध्ये, तर जे येतं ते फक्त कलम 20 आणि 21 हे दोन कलम जर का सोडले तर बाकीचे इतर सर्व मूलभूत हक्क जे येतात ते सस्पेंड करता येतात. परंतु ज्यावेळेस की अंतर्गत आणीबाणी असेल तर त्यावेळेस कलम 19 हे देखील सस्पेंड करता येत नाही. कलम 19 का सस्पेंड करता येत नाही, कारण की भाषण स्वातंत्र्य जर का सस्पेंड केलं तर अंतर्गत उठाव का होतोय आणि कशामुळे होतोय हे काही कळणारच नाही आणि त्याला दाबायचं कसं हे देखील आपल्याला कळणार नाही. त्याच्यामुळे जे येतं ते एक कलम 19 मधील स्वातंत्र्य जे येतं ते केवळ बाह्य आणीबाणी दरम्यान स्थगित होतात, अंतर्गत आणीबाणी दरम्यान ते स्थगित होत नाही. त्यानंतर जे येतं ते हे जे हक्क जे येतं ते अमर्यादित नसून गुणात्मक आहेत. अमर्यादित नसून गुणात्मक आहेत. त्याचबरोबर बहुतेक मूलभूत हक्क जे येतात ते आपोआप अंमलात येतात. कसे येतात, तर आपोआप अंमलामध्ये येतात. त्यांच्यासाठी विशेष अशी काही तरतूद करण्याची गरज नाहीये. जसं की राईट टू इक्वॅलिटी कलम 14 अंतर्गत जे ते आपोआप अंमलात येतं, त्याच्यासाठी विशेष अशी काही तरतूद करण्याची आवश्यकता नाहीये. परंतु प्रोटेक्शन अगेन्स्ट अनटचेबिलिटी याच्यासाठी जे ते हे आपोआप अंमलात येत नाही, तर याच्यासाठी एक कायदा करावा लागलेला आहे आणि त्या कायद्याद्वारे जे ते त्याच्यात प्रोव्हिजन्स ऍड करण्यात आलेले आहेत आणि त्याद्वारे जे ते शिक्षेची तरतूद देखील करण्यात आलेली आहे. तर काही जे मूलभूत हक्क येतं ते आपोआप अंमलात येतात आणि काही जे मूलभूत हक्क येतं त्यांच्यासाठी कायदा करण्याची जी ती गरज पडते. तर अशा प्रकारे जे येतं ते वेगवेगळ्या प्रकारचे मूलभूत हक्क जे येतं ती आहेत. आता आपण जो आपला मूळ जो टॉपिक आहे की मूलभूत हक्क जे पार्ट 3 मध्ये दिलेले आहेत कलम 12 ते 35 यामधील एक एक करून जे येतं ते आपण पाहणार आहोत. तर कलम 12 मध्ये काय म्हटलंय की राज्य संस्थेची व्याख्या करण्यात आलेली आहे की राज्य संस्था जी आहे ते आपण कुणाला म्हणायचं, की कोण कोण येणार याच्यामध्ये, संसद येणार, विधिमंडळ येणार, ग्रामपंचायत येणार का, महानगरपालिका नगरपालिका येणार का, आणखीन दुसरे कुठले येणार, किंवा परदेशातली एखादी एम्बसी येणार का नाही येणार, या सर्व ज्या बाबी येतात त्या आपण अभ्यास करणार आहोत. तर लक्षात घ्या मित्रांनो की राज्यसंस्थेमध्ये जे येतं ते राज्यसंस्थेची जी व्याख्या आहे ही आपल्याला दोन्ही बाबतीमध्ये उपयोगी पडते. एक म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आणि एक म्हणजे जी ती मूलभूत हक्क. दोन्ही मध्ये देखील सेम व्याख्या जी आहे ती देण्यात आलेली आहे. तर ही जी व्याख्या जी आहे तर ही व्याख्या केवळ भाग 3 च्या उद्देशासाठी जी ती आपण वापरत असतो.
म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी किंवा राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे याच्यासाठी जी व्याख्या देण्यात आली आहे, जरी ती सेम असेल तरी देखील थोडेफार जे बदल आहेत ते त्याच्यात त्यांनी केलेले आहेत. आणि जिथं उल्लंघन होतं, कारण की ते जे येतं ते जस्टिसिएबल नाहीयेत, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे यांचं उल्लंघन झालं म्हणून आपण कोर्टामध्ये जाऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे तिथले जे काही राज्य संस्था या संख्येमध्ये जे काही मोडतं, त्यांनी जर का त्यांचं उल्लंघन केलेलं असेल म्हणजे धोरणाची मार्गदर्शक तत्वांचं, तर त्या विरोधात आपण कोर्टात जाऊ शकत नाहीत. परंतु इथं जे आहेत ते आपण कोर्टात जाऊ शकतो. तर जी काही राज्य संस्थेची व्याख्या आहे त्याचा जो उल्लेख आहे तो भाग 3 जे आहे त्याच्या वापरासाठीच फक्त आपण करायचा आहे. तर याच्यामध्ये जे ते मूलभूत अधिकारांशी हे जे दोन जे कलम आहेत, कलम 12 आणि 13, हे जे आहेत ते मूलभूत अधिकारांशी हे संबंधित नाहीयेत. का संबंधित नाहीत? कारण कलम 12 मध्ये ही राज्य संस्थेची व्याख्या दिलेली आहे आणि कलम 13 मध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे न्यायिक पुनर्विलोकन जे आहे त्याची तरतूद करण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे याच्यामध्ये कुठल्याही मूलभूत हक्कांबद्दल जे येते मागणी किंवा मांडणी जी ती करण्यात आलेली नाहीये. तर मूलभूत अधिकार कुठपासून चालू होतात मग? तर ते 14 ते 32 जे मूलभूत हक्क जे येतात ते 14 ते 32 मध्येच आहेत. ही काय? तर हे कलम 12 आणि 13 हे मूलभूत हक्कांची पार्श्वभूमी तयार केली जाते. त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या गरजेच्या वस्तू येतात त्या इथे त्यांनी आणून ठेवलेल्या आहेत. सर्वात पहिलं म्हणजे आपल्याला जर का एखाद्या हक्काचं उल्लंघन झालेलं आहे असं आपल्याला जाणवत असेल आणि ती संस्था राज्य संस्था आहे का नाही हे आपण कसं ओळखणार आहोत? तर मग त्यासाठी जे ते त्यांनी राज्य संस्थेची व्याख्या जी आहे ती कलम 12 मध्ये केलेली आहे. आता या व्याख्येमध्ये काय काय येतं? तर संसद येते, भारताची संसद. भारताची संसद म्हणजे काय? तर राज्यसभा, लोकसभा. त्याबरोबरच घटक राज्यांचे शासन आणि विधिमंडळ. याच्यामध्ये विधिमंडळ मध्ये विधानसभा आणि विधान परिषद हे दोन्ही देखील येतात. त्याचबरोबर सर्व स्थानिक प्राधिकारी. सर्व स्थानिक प्राधिकारी मध्ये जेवढे स्थानिक प्राधिकरण आहेत ते सगळेच्या सगळे इन्क्लूड होतात. मग तुमचं कुठलंही स्थानिक प्राधिकरण असतं, ग्रामपंचायत, नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा मंडळे, सुधारणा विश्वस्त, महानगरपालिका, टाउन एरिया कमिटी, मायनिंग सेटलमेंट बोर्ड, नोटिफाईड एरिया कमिटी, हे सगळं जे येतं ते याच्यामध्ये इन्क्लूड होतं. कशात? स्थानिक प्राधिकरणामध्ये. त्याचबरोबर भारत सरकारच्या नियंत्रणाखालील सर्व प्राधिकरण. भारत सरकारच्या नियंत्रणाखालील सर्व प्राधिकरण म्हणजेच काय? भारत सरकारच्या नियंत्रणाखालील जर का एखादं इन्स्टिट्यूट असेल किंवा एखादी PSU असेल तर ती देखील कशामध्ये येते? की राज्य संस्थेच्या व्याख्यामध्येच ती येते. जसं की ONGC, गेल, सेल हे जे आहेत ते देखील राज्य संस्थेच्या व्याख्यामध्येच बसतात. तर या सर्व गोष्टींनी जर का एखाद्या मूलभूत हक्काचं उल्लंघन केलं तर आपल्याला जे ते त्याला न्यायालयामध्ये आव्हान देता येतं. तर अशा पद्धतीने जे ते राज्य संस्थेची आपण व्याख्या बघितलेली आहे. आता ही जी व्याख्या जी होती याच्यामध्ये त्यांनी जसजसं काही खटले येत गेलेले आहेत कोणाच्या समोर, तर कोर्टाच्या समोर जे काही खटले येत गेले तर तशी ही जी व्याख्या जी आहे ती विस्तारत गेलेली आहे. तर या विस्तारलेल्या व्याख्येमध्ये सत्यजित तिवारी खटला 1975 याच्यामध्ये काय म्हटलंय की इस्रो आणि DRDO हे जे दोन ज्या अत्यंत महत्वाच्या संस्था आहेत या जे ते राज्य संस्था नाहीत. लक्षात घ्या मित्रांनो. तर केंद्र सरकार किंवा राज्य सरकार याच्या अंतर्गत येणारे जेवढे काही संस्था येतात त्या राज्य संस्था येतात, परंतु या स्पेशलाइज्ड इन्स्टिट्यूट येतात त्याच्यामुळे जे ते या जे येतात ते त्यांनी राज्य संस्था या संख्येच्या त्यांना बाहेर ठेवण्यात आलेलं आहे. त्याबरोबरच जर एखादी संस्था सरकारी संस्था किंवा साधन संपत्ती असेल तर ती कलम 12 अंतर्गत प्राधिकरण असू शकते. जर का एखादी संस्था, आता इस्रो आणि DRDO यांची मालकी जी येते ती केंद्र सरकारची असते पण तरी देखील ते काय नाहीये, तर ते राज्य संस्था या व्याख्येमध्ये ते बसत नाहीये. तर कुठलीही बाकीची मालकी असेल तर ती जी येते ते जसे की वैधानिक महामंडळ,
सरकारी कंपनी किंवा नोंदणीकृत सोसायटी हे सगळे जे येतं ते याच्यामध्येच येऊन जातात, राज्य संस्थेमध्येच येऊन जातात. तर बीसीसीआय जी आहे, तर बीसीसीआय जी आहे ही एक प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहे आणि ती जी आहे ती राज्य संस्था नाहीये. याच्यामुळे काय आहे की गव्हर्नमेंट जे ते बीसीसीआय ला कंट्रोल करू शकत नाही. कारण का? कारण की बीसीसीआय जी आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, तर हे जे आहे ते प्रायव्हेट संस्था असल्यामुळे त्याच्यावरती जे ते कोण जाईल आणि कोण जाणार नाही किंवा त्यांनी कसा खर्च करायचा आणि कोणाला किती पैसे द्यायचे हे जे ते भारत सरकार ठरवू शकत नाही किंवा न्यायालय देखील ठरवू शकत नाही. तर राज्य संस्थेचा अर्थ, तर राज्य संस्थेच्या अर्थामध्ये कोणकोणत्या गोष्टी अशा आहेत ज्या की राज्य संस्थेच्या व्याख्येमध्ये बसतात. तर अशी एखादी कंपनी किंवा जी की सरकारी कार्य पार पाडत असेल तर ती देखील राज्य संस्था या व्याख्येमध्येच येते. जसं की एखादी कंपनी ती रोड बनवतीये तर ती देखील काय येईल, राज्य संस्था याच्या व्याख्येमध्येच ती येऊन जाईल. तसंच ज्या कंपन्यांवरती सरकारी नियंत्रण आहे की अशा कित्येक कंपन्या असतात ज्यांच्यावरती की पीएसयू जसं की सांगितलंय ओएनजीसी, सेल, गेल वगैरे त्यांच्यावरती सरकारचं नियंत्रण असतं, तर त्या देखील राज्य संस्थे व्याख्येमध्ये. अशा संस्था ज्यांना की सरकारचा वित्त पुरवठा आहे, वित्त पुरवठा कोणाचा आहे तर सरकारचा आहे. लक्षात घ्या मित्रांनो, बीसीसीआय ही प्रायव्हेट संस्था का आहे, कारण की तिला जे ते सरकार वित्त पुरवठा करत नाही, तर ती जी ती जनतेकडून जे काही तिकीट्स लावले जातात, जे काही त्यांचे क्रिकेटर्स सेल आउट होतात किंवा जे काही ऍडव्हर्टायझिंग असते त्याच्याद्वारे ती पैसा कमवते, त्याच्यामध्ये सरकारचा कुठलाही हिस्सा नसतो. त्याच्यामुळे बीसीसीआय जी ती सरकारी संस्था नाहीये. तर इतर सरकारी संस्था म्हणजे कोणत्या, तर एसबीआय, आयडीबीआय, ओएनजीसी, सेल, दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन, इलेक्ट्रिसिटी बोर्ड हे सगळे जे येतात ते सरकारी संस्था किंवा राज्य संस्थे या व्याख्येमध्ये ते येतात. परंतु एनसीआरटी जे आहे तर हे या व्याख्येमध्ये येत नाही. आता एनसीआरटी काय येत नाही, कारण की ते बोर्ड आहे. एनसीआरटी काय तर ती पुस्तकं तयार करणारी एक कंपनी म्हणता येत नाही, तर ती सिलेबस तयार करणारी एक इन्स्टिट्यूशन आहे. तर लक्षात घ्या, एनसीआरटी, इस्रो आणि डीआरडीओ हे जे तीन जे येतं ते एक्सेप्शन म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता की राज्य संस्थेच्या व्याख्येमध्ये जे येतं ते या तीन जे गोष्टी येतात ते येत नाहीत. बाकी हे सोडून इतर सर्व जे आहेत ते राज्य संस्थेच्या व्याख्येमध्ये येऊन जातात. आता एवढं सगळं सांगून देखील जे आहे ते उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं की ही जी आम्ही जी लिस्ट तयार केलेली आहे ही काय फायनल नाही. याच्यातल्या काही संस्था आम्ही भविष्यामध्ये असे होऊ शकते की काही संस्थांना जे ते राज्य संस्था म्हणून नाकारू शकू किंवा काही संस्था ज्या अशा असतील ज्या की सध्याच्याला प्रायव्हेट संस्था आहेत यांना आम्ही राज्य संस्था म्हणून इन्क्लूड करू शकू. तर अशा प्रकारचं जे भाष्य जे ते न्यायालयाने केलेले आहेत की आम्ही जे काही निर्णय दिलेले आहेत ते अंतिम नाहीयेत, त्याच्यामध्ये आम्ही वाढ किंवा कमी जे ते करू शकतो. तर अशाच प्रकारचं एक केस येते सर्वोच्च न्यायालयापुढे की बाबा न्याय मंडळ जे आहे, न्याय व्यवस्था जी आहे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय हे राज्य संस्थेमध्ये येतं का नाही येत. तर याबाबत तुमचं मत काय आहे, तुम्हाला काय वाटतं की न्याय संस्था जी आहे ती राज्य संस्था या संख्येमध्ये येते का नाही. कारण की काही केलं तरी पण न्यायालय जी येते ती एक पार्ट येतं ते सरकारचा, तर ही येणार का नाही येणार, तुम्हाला काय वाटतं. विचार करा येते नाही येते. तर चला पाहूयात की अशाच प्रकारची एक जी ती केस आलेली होती, रूपा अशोक हुरा विरुद्ध अशोक हुडा खटला 2002. तर याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं की जेव्हा न्यायमंडळ जे ते नियम निर्मितीशी संबंधित असेल तेव्हा ते राज्य संस्था असेल.
तेव्हा काय असेल, ती राज्य संस्था असेल. परंतु ज्यावेळेस ती न्यायिक कार्य पार पडत असेल, म्हणजे ज्यावेळेस ते न्यायदानाचं काम करत असेल, तर त्यावेळेस राज्य संस्था या संज्ञेमध्ये त्यांचा समावेश जो आहे तो नसेल. त्यावेळेस राज्य संस्था जी म्हणून जे ते आपल्याला न्याय व्यवस्थेला ओळखता येणार नाही. फरक लक्षात आलेला आहे. तर आता प्रश्न हा पडला असेल की न्यायमंडळ हे नियम निर्मिती कधी करतं. तर आपल्याला आठवत असेल की काही वर्षांपूर्वी जे ते जे सर्वोच्च न्यायालय त्यांनी एक निर्णय दिलेला होता की रस्त्याच्या 500 मीटर अंतरापर्यंत जे ते बार असणार नाहीत. काय असणार नाहीत? बार म्हणजे दारू पिण्याची ठिकाणे. तर असा हा एक नियम बनवला. आता या नियमाच्या विरुद्ध जर का एखाद्याने अपील केलं तर त्यावेळेस जे येतं ते जे न्यायालय आहे ती एक राज्य संस्था ठरेल. परंतु दोन जणांमधलं भांडण असेल, दोन व्यक्तींमधलं भांडण असेल, तर यावेळेस जर का एखाद्याने निर्णय दिलेला असेल तर त्यावेळेस जे ते न्यायालय जे ते राज्य संस्था नसेल. लक्षात येते मित्रांनो. नियम जर का तयार करत असेल न्याय संस्था तर त्यावेळेस ती राज्य संस्था असेल. फक्त न्याय देत असेल की चुकी कोणाची बरोबर कोण आणि कोणाला बेनिफिट द्यायला पाहिजे असं जर का ठरवत असेल तर त्यावेळेस ती राज्य संस्था नसेल. ठीक आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचं आर्टिकल येतं 32 नंतर. जर का एखादा महत्वाचा आर्टिकल असेल तर ते म्हणजे कलम 13. आता कलम 13 काय म्हणतं, तर कलम 13 म्हणतं की न्यायिक पुनर्विलोकन करणे किंवा ज्युडिशियल रिव्ह्यू. याच्यामध्ये काय येतं, तर एखादी गोष्ट राज्य संस्थेने किंवा केंद्र किंवा राज्य सरकारने जर का मूलभूत हक्कांशी विसंगत जर का तयार केलेली असेल तर जी न्याय संस्था आहे तिला पूर्ण अधिकार येतं की ती त्या जो काही बदल असेल तर त्या बदलाला रद्द करेल. कारण का, कारण की न्याय संस्थेचं हे एक महत्वाचं काम आहे की ती जी ती मूलभूत हक्कांचं संरक्षण करेल. तर कलम 13 काय म्हणतं की मूलभूत हक्कांशी विसंगत अथवा हे हक्क काढून घेणाऱ्या कायद्यांपासून मूलभूत हक्कांचे संरक्षण करणे. एकतर ते जे ते मूलभूत हक्कांशी विसंगत एखादा कायदा जर का आणलेला असेल किंवा एखादा मूलभूत हक्क काढून घेणारा एखादा कायदा आणलेला असेल तर त्या हक्कांचं जे ते कलम 13 द्वारे जे ते संरक्षण केले जाईल. यामध्ये त्यांनी विविध सबकलम जी आहेत ती देखील लागू केलेली आहेत. तर कलम 13.1 हे काय म्हणतं, तर भाग 3च्या तरतुदी जेवढ्या प्रमाणामध्ये विसंगत असतील तेवढ्या मर्यादेपर्यंतच ते रद्दबातल ठरतील. म्हणजे मूलभूत हक्कांच्या बाबतीमध्ये जर का एखाद्या कायद्याद्वारे एखादी तरतूद केलेली असेल, समजा एक 10 पॉइंट्स त्यांनी इन्क्लूड केलेले असतील आणि त्याच्यातील 4 पॉइंट जे आहेत ते मूलभूत हक्कांच्या विरोधात आहेत, तर फक्त ते 4च पॉइंट जे आहेत ते रद्द केले जातील आणि उरलेला जो कायदा जो आहे तो जशाला तसा ठेवला जाईल. तर कलम 13 जे हे संविधान लागू झाल्याच्या दिवसापासून जे ते अंमलात येते. त्याच्या पूर्वी जे आहेत, त्याच्या पूर्वीचे जे काही कायदे होते किंवा त्याच्या पूर्वीचे जे काही असं नाही की त्याच्या अगोदरचे काही खटले जे होते ते भारत स्वतंत्र झाला आणि ते जे खटले जे आहेत ते गव्हर्नमेंटनं बंद केले, तर असं काही झालेलं नाही. ते देखील खटले जे आहेत ते चालू राहिलेले होते. तर संविधान लागू होण्याच्या अगोदरपासूनचे जे काही खटले होते ते त्यांच्या मागचे जे काही कायदे होते त्यानुसारच ते खटले जे आहेत ते निर्णय देण्यात येतील. परंतु संविधान लागू झाल्याच्या नंतर जे काही खटले चालू होतील ते जे येतं ते मात्र संविधानाच्या प्रमाणे किंवा हे जे कलम 13च्या अंतर्गत ते येतील. म्हणजे नवीन एखादा कायदा किंवा नवीन एखादा अधिक नियम किंवा काही आदेश जर का काढला असेल आणि तो जर का मूलभूत हक्कांचं जर का उल्लंघन करत असेल
तर त्याच्या विरोधात जे ते न्यायालय ज्युडिशियल रिव्ह्यू किंवा न्यायिक पुनर्विलोकन जे ते करू शकतं. त्याच्यामुळे कलम 13चा प्रभाव जो आहे तो पूर्वलक्षी किंवा रिट्रोस्पेक्टिव्ह नाहीये. म्हणजेच काय की भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर जे येतं ते कलम 13 जे ते लागू होणार नाही. तर कलम 13 कुठे लागू होईल तर भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर. तर याच्यासाठी जे आहे तर भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदरचे जे काही कायदे येतात तर ते योग्य आहेत का अयोग्य आहेत हे कसं ठरवलं जाणार आहे. तर याच्यासाठी सुप्रीम कोर्टाने जे येतं ते काही डॉक्ट्राईन्स दिलेल्या होत्या की काही सिद्धांत सांगितले होते की आम्ही या पद्धतीने जे येतं ते स्वातंत्र्यपूर्व काळातील जे काही कायदे येतात त्यांना आपण ट्रीट करू. तर पहिला जो सिद्धांत होता तो म्हणजे विभक्ततेचा किंवा पृथक्करणीयतेचा सिद्धांत म्हणजे डॉक्ट्राइन ऑफ सिव्हेरेबिलिटी. आता या सिद्धांताचा अर्थ काय की जो संपूर्ण कायदा रद्द न करता जो भाग मूलभूत हक्कांशी विसंगत आहे तेवढाच भाग जो आहे तो इथे रद्द करण्यात येतो. जो पार्ट आता हा संपूर्ण कायदा असेल आणि याचा एवढाच भाग जो आहे तो मूलभूत हक्कांचं उल्लंघन करत असेल तर हा एवढाच भाग जो आहे तो रद्द करण्यात येईल आणि हा जो कायदा आहे तो जशाला तसा ठेवण्यात येईल. दुसरा डॉक्ट्राइन त्यांनी दिलेलं होतं की आच्छादन सिद्धांत. आच्छादन सिद्धांत म्हणजे काय की तात्पुरत्या काळापुरती सूर्य असतो आता चंद्र. आता आपल्याला ग्रहण माहितीये सूर्यग्रहण कसं होतं तर पृथ्वी आणि सूर्य याच्यामध्ये जे ते हा चंद्र येतो. तर चंद्र जसा 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 येत जाईल तसं तसं काय होतं की सूर्य जो आहे तो झाकोळल्या जातो. म्हणजेच काय की जे इक्लिप्स होतं म्हणजे जे सूर्यग्रहण होतं त्यावेळेस कसं तात्पुरत्या कालावधीसाठी सूर्यप्रकाश जो आहे तो पृथ्वीवरती पोहोचत नाही. तशाच पद्धतीने जे येतं ते या सिद्धांताद्वारे जे ते तात्पुरत्या काळापुरता जे येते तो जो कायदा होता त्याला निष्क्रिय ठरवले जातं. पुढील सिद्धांत पाहूयात आपण अधित्याग सिद्धांत म्हणजे डॉक्ट्राइन ऑफ वेबर. डॉक्ट्राइन ऑफ वेबर जो आहे तो भारतामध्ये उपलब्ध नाहीये कारण की याच्यामध्ये काय केलेलं जातं की संविधानाद्वारे दिलेले जे काही मूलभूत अधिकार आहेत किंवा जे काही मूलभूत हक्क आहेत ते स्वतःच्या इच्छेनुसार जे येतं ते सोडले जातात. जसे की आपल्याला माहिती आहे की गॅसची सबसिडी जी आहे तर गॅसची सबसिडी जी आहे किंवा जे सिनियर सिटीजन असतात ते त्यांना ट्रॅव्हलिंग वरती जे रेल्वेद्वारे ट्रॅव्हलिंग वरती दिली जाणारी जी सबसिडी ती काय करू शकतो आपण वेव्ह करू शकतो. म्हणजे रेल्वे तिकिटावरती दिली जाणारी सबसिडी किंवा गॅसची सबसिडी जी ती आपण रिटर्न करू शकतो. तर गॅसवरती किती सबसिडी भेटते 9 रुपये साधारणतः 9 पॉइंट काहीतरी पैसे म्हणजे 50 पैसे वगैरे असे काहीतरी 10 रुपयाच्या आतमध्ये जी ते सबसिडी भेटते. म्हणजे एका चहाच्या कपा एवढी देखील सबसिडी भेटत नाही. त्याच्यामुळे ही सबसिडी जी ती लोक जी ती वेव करू शकतात. तशाच पद्धतीने जे येतं ते संविधानाने दिलेले जे काही मूलभूत अधिकार आहेत ते देखील लोक वेव करू शकतात ते सोडू शकतात. परंतु हा जो अधिकार आहे तो भारतीय नागरिकांना जे ते उपलब्ध नाहीये.
भारतामध्ये हे तत्व जे आहेत ते लागू होत नाही. तर हे तत्व कुठे आहे? अमेरिकेमध्ये. म्हणजे थोडक्यात काय, तर स्वतःहून तुम्ही जे ते वेठबिगारी जी ती स्वीकारू शकता. तुम्हाला जर का वाटत असेल की तुम्ही वेठबिगारी करायला पाहिजे, तर तुम्ही जे ते इथे तुमचे सर्व मूलभूत अधिकार जे आहेत ते सोडून देऊ शकता. तर एक खूपच चांगली गोष्ट म्हटलेली होती, तर कोणतीही स्त्री तिच्यावरती तिला केलेल्या मत्तीच्या रिटर्न मध्ये जी आहे ते तिचं चारित्र्य ती गहाण ठेवू शकत नाही. त्याचप्रमाणे नेता कितीही चांगला असो किंवा तो कितीही आपल्याला चांगला वाटत असेल, तरी देखील मतदार जे आहेत त्यांनी त्या नेत्याने केलेल्या कार्याप्रती जे ते त्यांचा मतदानाचा अधिकार जो आहे तो त्याच्याकडे गहाण ठेवू शकत नाही. तर अशा प्रकारचं एक खूप सुंदर वाक्य होतं, ते सहज वाचनामध्ये आलेलं होतं. तर त्याचप्रमाणे जे ते समोरचा शासक कितीही चांगला जरी असेल, तरी देखील माणसाने जे ते त्याचे मूलभूत हक्क जे आहेत ते कधीही सोडू नये. त्यानंतर जे ते कलम 13.2. आता 13.1 जे होतं ते संविधान लागू होण्याच्या अगोदरचे जे काही कायदे होते त्या बाबतीमध्ये ते सांगत होतं की याला जे ते आम्ही कसं ट्रीट करू. परंतु आता जे येते ते संविधान लागू झालेलं आहे, आणि संविधान लागू झाल्याच्या नंतर जे काही कायदे शासन करणार आहे, तर त्या शासनाने केलेल्या कायद्यांना आम्ही कशा पद्धतीने ट्रीट करू हे याच्यामध्ये सांगितलंय. तर याच्यामध्ये जे ते न्यायिक पुनर्विलोकनाचे तत्व जे येतं ते इथे लागू होतं. न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे काय, की आम्ही पाहूत की याच्यामध्ये जे काही शासन करणारे जे आहेत, रुलिंग गव्हर्नमेंट जी आहे, तर यांनी व्यवस्थितपणे हे फॉर्म केलेलं आहे का नाही, का मूलभूत अधिकारांवरती गदा आणण्यात आली आहे. जसं की कलम 66A. कलम 66A काय होतं, तर हा IT ऍक्टचं एक कलम होता, ज्याच्या मदत की कोणती व्यक्ती त्याने कोणत्याही अभिव्यक्तीद्वारे, म्हणजे तुम्ही पिक्चरद्वारे किंवा एखाद्या कार्टूनद्वारे जर का एखादं शासनाच्या विरुद्ध जर का एखादं ते तयार केलेलं असेल, तर त्या विरुद्ध सरकार जे येते त्याला देशद्रोहाच्या खाली जे ते अटक करू शकतं. तर याचा जो आहे तो खूप मिसयूज जो आहे तो केलेला होता. आणि हे जे कलम जे होतं, तर हे कलम कशाचं उल्लंघन करतं, तर कलम 19चं जे काही कलम 19 जे आहे ते भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, तर याचं जे ते उल्लंघन करतं. त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने जे ते या हे जे हा जो कायदा होता याला जे ते निष्क्रिय ठरवलेलं आहे, रद्द ठरवलेलं आहे. त्याचबरोबर संसद किंवा राज्य विधान मंडळाने मूलभूत हक्कांच्या बाबतीमध्ये मर्यादा घालणारा किंवा काढून टाकणारा कोणताही कायदा केला, तर सर्वोच्च किंवा उच्च न्यायालय तो कायदा जे ते अवैध ठरवू शकतात. तर दोघांनाही ती पॉवर आहे की सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय दोघांना देखील अशी पॉवर देण्यात आलेली आहे की एखादा कायदा जो आहे तो जर का मूलभूत हक्कांच्या विरोधात असेल, तर तो जो कायदा जो आहे तो रद्द करता येईल. तर हा जो येतो हा प्रश्न देखील विचारण्यात आलेला होता की उच्च न्यायालय जे तर ते केंद्र सरकारने केलेला कायदा रद्द करू शकते का नाही करू शकत. प्रश्न काय होता की उच्च न्यायालय जे आहे, सर्वोच्च न्यायालय नाही मित्रांनो, तर हायकोर्ट, तर हायकोर्ट जे आहे ते केंद्र सरकारने केलेला कायदा जो आहे तो रद्द करू शकते का नाही. तर लक्षात घ्या मित्रांनो, हायकोर्ट जे आहे ते केंद्र सरकारने केलेला कायदा देखील रद्द करू शकतं. कसं काय करू शकतं, कारण की तो जो आहे तो मूलभूत अधिकारांवरती जर का गदा आणणारा असेल किंवा त्याच्यावरती मर्यादा आणणारा असेल, तर त्याला जे ते हायकोर्ट रद्द करू शकतं. त्यानंतर जे ते कलम 13.3. तर याच्यामध्ये काय सांगितले की कायदा या शब्दाचा अर्थ सांगितलाय. 13.1 मध्ये काय बघितलंय आपण, तर संविधान लागू होण्याच्या पूर्वीच्या कायद्यांना जे न्यायसंस्था जी आहे ती कशा पद्धतीने ट्रीट करणार आहे. 13.2 मध्ये काय होतं, तर संविधान लागू झाल्याच्या नंतरचे जे काही कायदे आहेत त्यांना न्यायसंस्था कसं ट्रीट करणार आहे. आता 13.3 मध्ये जे ते आपण पाहणार आहोत की कायदा आपण कशाला म्हणायचं.
तर इकडे नीट लक्ष द्या. कायदा, कायद्यामध्ये काय काय येतो, तर सर्व प्रकारचे अध्यादेश, आदेश, उपविधी, नियम, विनियम, अधिसूचना, प्रथा, हे सर्व गोष्टी जे आहेत ते कायदा या संज्ञेमध्ये इन्क्लूड होतात. आता 13B जे आहे ते या कायदा शब्दाचीच व्याप्ती सांगतं की हे जे शब्द तर दिलेले आहेत, परंतु याचे आपल्याला अर्थ माहिती आहेत का, नाही माहिती आहेत. हे कोण करतं, कधी करतं, कशामुळे करतं, हे जे काही डिस्क्रिप्शन आहे हे 13B मध्ये दिलेलं आहे. तर कायदा, कायमस्वरूपी कायदे जे आहेत ते कोण तयार करतं, तर संसद आणि राज्य विधिमंडळे जी आहेत ती तयार करतात. त्याच्यामध्ये डायरेक्ट कायदा म्हणूनच ते ओळखलं जातं. गॅझेट मध्ये पब्लिश होतो तो कायदा. त्यानंतर तात्पुरते कायदे. तात्पुरते कायदे म्हणजे काय, तर अध्यादेश. याची व्हॅलिडिटी किती असते, 6 महिने याची व्हॅलिडिटी असते, 6 मंथ. 6 महिन्यापेक्षा जास्त ते कंटिन्यू राहू शकत नाहीत, जोपर्यंत की त्यांना संसद किंवा राज्य विधिमंडळ जे ते पास करत नाही. जर का त्यांनी जर का पास केलं तर ते कायमस्वरूपी कायद्यामध्ये त्याचं रूपांतरित होतं. जर का पास नाही केलं तर ते मात्र 6 महिन्यानंतर जे ते लॅप्स होऊन जातात, म्हणजे रद्द होऊन जातात ते. तर अशा प्रकारे राष्ट्रपती किंवा राज्यपाल या दोनच व्यक्ती जे आहेत ते अध्यादेश काढू शकतात भारतामध्ये. लक्षात घ्या, व्हॅलिडिटी किती असते, 6 महिन्यांची. हे जे अध्यादेश काढण्याची पॉवर आहे ती ब्रिटिश काळापासून जी आहे ती चालत आलेली आहे. पूर्वी जे ते व्हाईसरॉयला हा अधिकार होता, त्याच्यानंतर जो आहे तो भारत स्वतंत्र झाल्यानंतर राष्ट्रपती आणि राज्यपालांना हा अध्यादेश काढण्याचा अधिकार जो आहे तो प्राप्त झालेला आहे. अध्यादेश कधी काढण्यात येतो, ज्यावेळेस की संसदेची दोन्ही सदनं ही जी ती वर्किंग मध्ये नसतात, किंवा राज्याची जी सदन असेल ते वर्किंग मध्ये नसेल, किंवा दोन्हीपैकी एक सदन, संसदेचे दोन्हीपैकी एक सदन जर का कार्यरत नसेल तरी देखील जे ते अध्यादेश काढला जातो. त्यानंतर वैधानिक कार्यकारी अधिनियम. वैधानिक कार्यकारी अधिनियम, वैधानिक मंडळ जे आहेत त्यांनी जर का काही आदेश काढला असेल, त्यांनी जर का काही नियम सांगितले असतील, जसं की इलेक्शन कमिशन. इलेक्शन कमिशन काय काढू शकतं, आदेश पण काढू शकतं, नियम पण बनवू शकतं, पोटनियम पण बनवू शकतं, आणि अधिसूचना देखील ते काढू शकतं. आदेश, एखाद्या याने जर का उल्लंघन केलेलं असेल तर त्याला उल्लंघन करू नको म्हणून आदेश दिला जातो. मॉडेल कोड ऑफ कंडक्ट, ज्याला आपण की आचारसंहिता म्हणतो, ते काय येतं, तर ते नियम आणि पोटनियम येतं. अधिसूचना कधी काढली जाते, की ज्यावेळेस की अगोदरची एक सूचना दिलेलीच आहे, परंतु त्याला ऍडिशन म्हणून एखादी सूचना दिलेली आहे, तर ती झाली अधिसूचना. म्हणजे एकदा इलेक्शन झालेले येतं, परंतु आता जे ते पोटनिवडणुका आपल्याला घ्यायच्या येतात, मग काय निघणार आहे, तर अधिसूचना निघणार आहे. त्यानंतर जी येतं ते आपण पाहणार आहोत की कायद्यामध्ये जे ते प्रथा, सगळ्यात मोठं जे वर्ड आहे आपल्या इकडे, प्रथा आणि परंपरा. तर हे जे प्रथा आणि परंपरा, आता महाराष्ट्रातील लोकांना याचं काही वाटत नाही की अशा कोणत्या प्रथा आहेत की ज्या की कायद्याचं स्वरूप आहे. तर आपल्याकडे देखील अशा काही प्रथा होत्या ज्या की कालांतराने जे आहेत त्या नष्ट झालेल्या होत्या. कोणकोणत्या प्रथा होत्या, की सतीची प्रथा जी आहे ती आपल्याकडे देखील होती. त्यानंतर जी येते देवदासी प्रथा जी आहे ती आपल्याकडे देखील होती. त्यानंतर बालविवाह प्रथा ही देखील आपल्याकडेच होती. तर ज्या काही प्रथा आणि परंपरा असतात ज्यांना की कायद्याचं स्वरूप आलेलं असतं, तर अशा प्रथा आणि परंपरा देखील कशामध्ये येतात, तर कायदा या संज्ञेमध्ये त्या इन्क्लूड होतात. परंतु जे वैयक्तिक कायदे आहेत, आता वैयक्तिक कायदे म्हणजे काय, की पर्सनल लॉज. पर्सनल लॉज हे एका धर्मासाठी जे येतं ते त्यांचे पर्सनल लॉज जे येतं ते आहेत. त्याच्यामध्ये मुस्लिम धर्मासाठी शरीयत कायदा, हिंदू धर्मासाठी हिंदू कोड बिल, ख्रिश्चनांसाठी ख्रिश्चन कायदा, असे वेगवेगळे जे कायदे आहेत ते आहेत. तर हे जे कायदे असतील, तर हे पर्सनल लॉ जे येतं ते कायदा या गोष्टीमध्ये सम्मिलित होत नाहीत. तर पर्सनल कायदे जे येतं ते कायदा या संज्ञेमध्ये सम्मिलित होत नाहीत. त्यानंतर विषय येतो तो म्हणजे ध्वजसंहितेचा, की चर्चा करताना
असा विषय आलेला आहे की मग ध्वजसंहिता काय आहे, हा कायदा आहे का नाहीये. तर कायदा आहे तर मग याचं उल्लंघन झालं तर शिक्षा होते. म्हणजे जो ज्या गोष्टीचं उल्लंघन झालं तर शिक्षा होते, अशी जर का एखादी गोष्ट असेल, जसं की सरपंचानं जर का एखादा ध्वज आहे तो जर का उलटा फडकवला तर सरपंचाचं सरपंच पद जे आहे ते जातं. कुठलाही असू द्या, मंत्री असू द्या, संत्री असू द्या, कुणीही असू द्या, त्याचं पद जे आहे ते जातं. तर अशी जी ध्वजसंहिता आहे ती काय करते, तर ती मार्गदर्शन करते. त्याच्यामुळे ती एक सूचना किंवा निर्देश आहे, परंतु तो कायदा नाहीये. सूचना किंवा निर्देशाचं तुम्ही उल्लंघन केलं परंतु तो कायदा नाहीये. कळालं? लक्षात आलेलं आहे? तर ध्वजसंहिता जी आहे की कोड ऑफ कंडक्ट जो असतो की ध्वज फडकवताना की केशरी रंग जो आहे तो वरती असायला पाहिजे, मधात जो आहे तो पांढरा असायला पाहिजे, त्याच्या मध्यभागी जे ते अशोक चक्र असायला पाहिजे आणि खाली जो आहे तो हिरवा कलर असायला पाहिजे. तर हा जो कोड ऑफ कंडक्ट आहे हा अशाला असाच फडकवला गेला पाहिजे. उलटा जो आहे तो ध्वज फडकवला गेला नाही पाहिजे, किंवा असे त्याचं जे प्रमाण जे आहे ते प्रमाण देखील फिक्स केलेलं आहे की त्याची लांबी जी आहे ती 3 असायला पाहिजे आणि रुंदी जी आहे ती 2 असायला पाहिजे. म्हणजे 2-3 याच्यामध्ये जो आहे तो फ्लॅग असायला पाहिजे. त्यानंतर जे ते कलम 13(4). 13(4) काय म्हणतं की हे जे काही कलम होतं ते मूळ जी राज्यघटना होती त्याच्यामध्ये इन्क्लूड नव्हतं. हे जे ते 24वी घटना दुरुस्ती जी आहे त्याद्वारे याचा समावेश करण्यात आलेला आहे. आता हे समावेश का करण्यात आलेला आहे, तर काही खटले होऊन गेलेले आहेत आणि या खटल्यांमध्ये जे येतं ते सर्वोच्च न्यायालयाने वेगवेगळे निर्णय दिलेले आहेत. आता या निर्णयामुळे काय होऊ लागलं होतं की कायदाची संज्ञा आहे त्याचं जेव्हा स्वरूप आहे त्याच्यामध्ये बदल होऊ लागला होता. त्याच्यामुळे सरकारनं काय केलेलं की 24वी घटना दुरुस्ती जी आहे ती आणलेली होती. आता 2 महत्वाचे खटले याच्यामध्ये आपण अभ्यासणार आहोत. ते एक म्हणजे गोलकनाथ खटला आणि दुसरा जो आहे तो केशवानंद भारती खटला. तर या 2 खटले जे आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. अत्यंत महत्वाचे ही खटले आहेत. जर का हे खटले कळाले तर आपल्याला खूप सोपं जातं, कारण की या 2 खटल्यांचा जो आहे तो वारंवार आपल्याला अभ्यासामध्ये उल्लेख येतो. तर लक्षात घ्या, एक 2 मिनिटं लिहू नका काहीच, 2 मिनिटं जे येतं ते कम्प्लिटली इकडे लक्ष द्या. तर गोलकनाथ खटल्यामधील निर्णयाचा परिणाम रद्द करणे हा या 24व्या घटना दुरुस्तीचा जो आहे तो उद्देश होता. आता याच्यामध्ये काय झालेलं होतं या गोलकनाथ खटल्यामध्ये, तर न्यायालय जे ते घटना दुरुस्ती कायद्यांचे पुनरावलोकन जे ते करू शकते आणि मूलभूत हक्कांच्या विरोधात असल्यास ते असंवैधानिक देखील घोषित करू शकते. म्हणजे घटना दुरुस्ती जे काही केलेली आहे तर त्या कायद्यांचं जे ते पुनर्विलोकन जे ते न्यायालय करू शकतं आणि ते जर का घटना मूलभूत हक्कांच्या विरोधात असतील तर त्यांना असंवैधानिक देखील घोषित करू शकतं. परंतु 24व्या घटना दुरुस्तीद्वारे इंदिरा गांधी यांचं गव्हर्नमेंट होतं, त्यांनी काय केलेलं आहे की 368 अंतर्गत, कलम 368 अंतर्गत जर का घटना दुरुस्ती केलेली असेल तर त्याला जे ते न्यायालय जे ते असंवैधानिक करार जे ते देऊ शकत नाही. का देऊ शकत नाही, कारण की त्यांचं असं म्हणणं होतं की पार्लमेंट जी आहे ती लोकांनी निवडून दिलेली आहे आणि पार्लमेंट जे येते ते 368 अनुसार जे ते कोणत्याही प्रकारचा कायदा किंवा कोणत्याही प्रकारची घटना दुरुस्ती जी आहे ते करू शकतं आणि न्यायालयाला याच्यावरती मत प्रगट करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार नाहीये. तर ठीक आहे, न्यायालय काय म्हटलंय की ठीक आहे बाबांनो, तुम्ही केलेलंच आहे तर आम्ही ते मान्य करतो की न्यायालय जे आहे ती त्याच्यामध्ये इंटरफिअर जे ते करणार नाही. म्हणजे तुम्ही जे बदल केलेला आहे ठीक आहे, तुम्ही जे बाकीचे जे आहेत कायदे त्याच्याद्वारे त्याच्यामध्ये जर का तुम्ही बदल केलेले असतील तर ते आम्ही एक्सेप्ट करू, म्हणजे 24वी घटना दुरुस्ती जी आहे ती आम्ही स्वीकारू. परंतु जर का मूलभूत हक्कांचं जर का तुम्ही उल्लंघन करणार असाल तर मग मात्र आम्ही त्याला असंवैधानिकच ठरवू.
तर अशा प्रकारचं जे होतं ते केशवानंद भारती खटल्यामध्ये जे ते सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं. त्याचबरोबर केशवानंद भारती खटल्यामध्ये बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन, ज्यालाच की आपण बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राइन असं म्हणतो, म्हणजे मूलभूत संरचनेचा भाग, हे जे काही मूलभूत संरचना जी आहे ती अशी कुठल्याही एका याच्यामध्ये वन गो मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेली नाहीये, तर केस बाय केस जे ते सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की हे जे ते बेसिक स्ट्रक्चर ऑफ डॉक्ट्राइन जे आहे ते आहे. हे कशाचं बेसिक स्ट्रक्चर आहे, तर संविधानाचं. आणि या बेसिक स्ट्रक्चर मध्ये जे ते पार्लमेंट म्हणजे लोकसभा, राज्यसभा किंवा कुणी विधानसभा किंवा विधान परिषद, हे कुणीही जे ते हे जे बेसिक स्ट्रक्चर जे आहे तर याच्यामध्ये बदल करू शकत नाही. जर का बदल करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही जो कायदा करणार आहात त्याला आम्ही रद्द करून टाकू. तर अशा प्रकारचा हा निर्णय जो आहे तो केशवानंद भारती खटल्यामध्ये जे ते सर्वोच्च न्यायालयाने दिलेला होता. आता जे काही कायदे होते तर रद्द ते कायदा जो आहे तो कम्प्लिटली रद्द करायचा का जेवढ्या प्रमाणामध्ये त्यांना त्याचं उल्लंघन केलेलं आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये तो रद्द करायचा, हा एक प्रश्न जो आहे तो न्यायालयापुढे आलेला होता. तर न्यायालयाने असं ठरवलं की जेवढ्या प्रमाणामध्ये तो फंडामेंटल राईट्सचं उल्लंघन करतोय तेवढ्याच प्रमाणामध्ये तो आम्ही रद्द करू, तो संपूर्ण कायदा जो आहे तो आम्ही रद्द करणार नाही. म्हणजेच काय की कायदा तर जशाल तसाच राहील, फरक फक्त काय राहील की पूर्वीचा जो कायदा होता त्याच्यामध्ये ज्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन करणाऱ्या तरतुदी होत्या तेवढ्या त्या रद्द केल्या जातील. तर असं जर का एखाद्या कायद्यामध्ये असेल आणि ते जर का न्यायालयाच्या दृष्टिक्षेपातून जर का सुटलं तर सामान्य जनता जी आहे ती कलम 32 अंतर्गत जे ती सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकते आणि कलम 226 अंतर्गत ती जी ती उच्च न्यायालयात जाऊ शकते. त्यानंतर जे आहे ते समानतेचा हक्क. तर सर्वात महत्वाचा हा टॉपिक आहे की समानतेचा हक्क जो आहे तो कलम 14 ते 18 यामध्ये जे ते देण्यात आलेला आहे. म्हणजे सर्वात पहिला हक्क कोणता देण्यात आलेला आहे तर समानतेचा हक्क, राईट टू इक्वॅलिटी. तर आपण पाहूयात की समानतेच्या हक्कामध्ये काय काय तरतुदी येतात. तर यामध्ये जे ते कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण अशा या दोन बाबी ज्या आहेत त्या मेन्शन केलेल्या आहेत. कायद्यापुढे समानता म्हणजे काय की कुणीही व्यक्ती असो, राष्ट्रपती असो, पंतप्रधान असो, मंत्री असो, आमदार असो, खासदार असो, एखादा मोठा भांडवलदार असो, अंबानी असो, टाटा असो, बिर्ला असो, कुणी असो, तर हे सगळेच्या सगळे जे येतं ते कायद्यापुढे समान असणार आहेत. कायद्याचे समान संरक्षण, आता या शब्दाचा अर्थ काय येणार आहे तर कायद्याचे समान संरक्षण या शब्दाचा अर्थ हा होतो की एखादी परिस्थिती असेल आणि त्या परिस्थितीत दोन व्यक्ती येतात, एक व्यक्ती आहे ए आणि एक व्यक्ती आहे बी. थोडक्यात सांगायचं झालं तर ए जो व्यक्ती आहे हा खूप मोठ्या पोस्ट वरती आहे, समजा एखादा मंत्री आहे तो, आणि त्याने जो एखादा भ्रष्टाचार केलेला आहे, आणि हा बी जो व्यक्ती आहे हा एक साधा क्लर्क आहे आणि याने पण काय केलेलं आहे भ्रष्टाचार केलेला आहे. तर या मंत्र्याचं देखील पद जाणार आणि या क्लर्कचं देखील पद जाणार. म्हणजे दोघांनी जे ते भ्रष्टाचार केलेला आहे त्याच्यामुळे दोघे जे येतात ते एका समान सिच्युएशन मध्ये आहेत. असं नाही की मंत्री आहे त्याच्यामुळे त्याला भ्रष्टाचाराच्या याच्यातून सूट देण्यात येईल किंवा काहीतरी जुगाड केल्या जाईल. प्रत्यक्षात आणि रियालिटी मध्ये जे होतं ते वेगळं असतं, परंतु इथे आपण पाहतोय की
कायद्याचे समान संरक्षण लिहिलेलं काय आहे ते महत्वाचं आहे. तिथे मंत्री असू शकतो किंवा एखादा उच्च अधिकारी असू शकतो, IAS असू शकतो, IPS असू शकतो किंवा कुणी असू शकतं. तर दोघं एका सिच्युएशन मध्ये आहेत तर दोघांनाही समान शिक्षा जी ती दिली जाईल. दोघांनाही त्यांचं पद जाईल किंवा त्याच्यानुसार जे येतं ते त्यांना 6 महिने वर्षभर जी काही शिक्षा असेल ती दोघांनाही दिली जाईल. म्हणजे काय की कायद्यापुढे सर्वजण जे येतं ते समान राहणार आणि एका समान सिच्युएशन मध्ये जे येते ते दोघांनाही समान ट्रीटमेंट दिली जाणार. तो मंत्री आहे किंवा एखादा अधिकारी आहे म्हणून त्याला कमी शिक्षा आणि एखादा क्लर्क आहे म्हणून त्याला जास्तीची शिक्षा असं काही केलं जाणार नाही. त्यानंतर पुढील कलम येतं ते म्हणजे कलम 15. त्याच्यामध्ये धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्म ठिकाण या कारणावरून जे ते कोणत्याही प्रकारचा भेदभाव जी ती राज्य संस्था करणार नाही. कोणकोणत्या बाबी? तर या बाबी लक्षात ठेवा मित्रांनो. धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्म ठिकाण या बाबींवरून जे ते भेदभाव केला जाणार नाही. त्यानंतर जे ते कलम 16 आणि कलम 15 याच्यामध्ये फरक काय माहितीये का? तर कलम 16 मध्ये जे ते वरच्या गोष्टी येतातच, परंतु जन्म ठिकाण यासोबतच रहिवासाचे ठिकाण हे देखील याच्यामध्ये इन्क्लूड होतं. तर सरकार जे ते सर्व जे नागरिक आहेत त्या सर्वांना सार्वजनिक क्षेत्रामध्ये सर्व लोकांना जे ते रोजगाराची समान संधी म्हणजे नोकऱ्यांची जी ती समान संधी देण्यात येईल. त्याच्यावरती धर्म, वंश, जात, लिंग, जन्म ठिकाण किंवा रहिवाशाचे ठिकाण एवढ्या बाबी वापरून जे ते त्यांच्यावरती डिस्क्रिमिनेशन करता येत नाही, भेदभाव करता येत नाही. त्यानंतर जे आहे ते अस्पृश्यता निवारण आणि त्याच्या आचरणावरती बंदी म्हणजे अनटचेबिलिटी. कोरोनाच्या पिरियड मध्ये जे आपण पाळलं ते देखील एक प्रकारची अनटचेबिलिटीच होती की एक दुसऱ्यांना जे ते आपण संपर्क करत नव्हतो. तिथे कारण जे ते वेगळं होतं. तिथे जे ते एक रोग आलेला असल्यामुळे आपण तिथे अनटचेबिलिटी फॉलो करत होतो. परंतु हिस्टॉरिकली जी ती ही भारतामध्ये जी ती एक परंपरा जी ती पाळण्यात आलेली होती. तिचा अर्थ म्हणजे अस्पृश्यता. म्हणजे ही जी काळानुसार जी आपल्या इकडे एक प्रथा परंपरा जी चालू होती ती जी अस्पृश्यता होती तिच्या आचरणावरती जी ती बंदी घालण्यात आलेली. कित्येक केस स्टडीज अशा झालेल्या आहेत ज्याच्यामधून असं सिद्ध झालेलं आहे की शहरी भाग जे इथून सार्वजनिक ठिकाणं जी येतात सार्वजनिक ठिकाणी जी येतात तिथून जे ते अस्पृश्यतेचं जे ते उच्चाटन झालेलं आहे. परंतु पर्सनल जी स्पेअर असतं किंवा क्लोज ग्रुप जे असतो तिथे जे आहे ते अस्पृश्यतेचं पालन जे ते आणखीनही केल्या जातं. याच्यामध्ये एक रिक्षावाला यांची जी स्टडी आहे ती एक खूप इम्पॉर्टंट आहे. तर काय होतं मित्रांनो की रिसर्चर जे येतं ते दिल्लीमध्ये जातात आणि दिल्लीमध्ये जे रिक्षा पुलर्स असतात, रिक्षा पुलर्स म्हणजे जे की हाताने पायाने रिक्षा पायडल मारून जे ते आपला सायकल रिक्षे होते जुने, तर अशा प्रकारचे रिक्षे आजही दिल्लीमध्ये अस्तित्वामध्ये आहेत. तर सर्वात लोएस्ट स्तर जो आहे तो हा या रिक्षा पुलर्सचा असतो. ते जे येतं ते दिवसभर काम करतात आणि संध्याकाळच्या रस्त्याच्या कडेला किंवा कुठेतरी जेवण करून झोपी जातात किंवा त्यांचं असं एखादं झोपड्यान टाईप जे येतं ते कुठं घर असेल तर ते तिथे झोपी जातात. तर अशा प्रकारचे हे जे रिक्षा पुलर्स होते तर खेड्यामधून जे येतं ते UP, बिहार या राज्यामधून जे येतं ते लोक जे येतं ते तिथे रिक्षा पुलिंग साठी येतात. ते ज्यावेळेस तिथे रिक्षा पुलिंग करायचे तर त्यावेळेस ते जे येतं ते जात पात हे जे येतं ते काही बंधनं जी ती पाळायचे नाहीत.
कोणत्याही जातीचा असू द्या, काही असू द्या, सगळेजण एकत्र मिळून येऊन जेवायचे, सण साजरे करायचे, सगळं 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 केलं जायचं. परंतु ते ज्यावेळेस त्यांच्या गावी जायचे त्यावेळेस मात्र त्यांच्यामध्ये जे ते त्यांच्या कास्ट आणि कॅटेगरीनुसार जो तो भेदभाव जे ते पाळायचे. तर ही जी स्टडी होती त्यावरून असं लक्षात येतं की अस्पृश्यता जी आहे ती सार्वजनिक ठिकाणी जी आहे ती आज नष्ट झालेली आहे, परंतु पर्सनल स्पेअर मध्ये किंवा क्लोज ग्रुप मध्ये आणि खेडेगावामध्ये जी ती आजही कवर्ड रित्या जी ती पाळली जाते. त्यानंतर जे ते शैक्षणिक आणि लष्करी पदव्या वगळता इतर पदव्या रद्द. म्हणजे राज्य शासन किंवा केंद्र शासन जे तर ते कुठल्याही प्रकारच्या पदव्या ज्या आहेत ते आता बहाल करू शकत नाही. तर ज्या काही पदव्या ज्या आहेत त्या ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि फक्त शैक्षणिक किंवा लष्करी ज्या पदव्या आहेत पूर्वी फक्त ऍडव्होकेट डॉक्टर हे जे येतं तेच आपल्या नावापुढे ऍडव्होकेट डॉक्टर असं लावू शकत होते, ती एक शैक्षणिक पदवी होती. परंतु आता इंजिनियर देखील त्यांच्या नावापुढे जे येतं ते ER जे ते लावू शकतात. त्याचप्रमाणे लष्करी पदव्यांमध्ये काय येतं तर कर्नल, लेफ्टनंट हे जे आहेत ते त्यांच्या नावापुढे जे येतं ते लावू शकतात. तर अशा प्रकारे या दोन पदव्या जर का सोडल्या तर इतर पदव्या ज्या आहेत त्या आपल्या नावापुढे लावता येत नाहीत. जसं की इतर पदव्यांमध्ये काय येतं तर पद्मश्री, पद्मविभूषण, पद्मभूषण, भारतरत्न हे जे आहेत या पदव्या नसून ते काय येतं तर ते सन्मान आहेत. सन्मान म्हणजे ते बक्षिस दिलेले येतं ते, आणि ते जे येतं ते आपल्या नावाच्या अगोदर किंवा नावाच्या नंतर जे येतं ते लावू शकत नाहीत. परंतु तरी देखील आपल्याला हे पाहण्यास मिळतं की याच्यासाठी हे जे आहेत हे लोक आपल्या नावाच्या अगोदर किंवा नावाच्या नंतर जे ते लावतात. तर हे का होतं मित्रांनो, कारण की याच्यासाठी योग्य प्रकारचा कायदा जो आहे तो करण्यात आलेला नाहीये आणि या कायद्याचं जे ते योग्य प्रकारे इम्प्लिमेंटेशन देखील होत नाही. तर अशा प्रकारचा कायदा करण्याचा अधिकार जो आहे तो संसदेला आहे, परंतु संसदेनं आणखीन त्यावरती लक्ष नाही दिलेलं. तर सर्वात पहिलं कलम जे आहे ते म्हणजे कायद्यासमोर समानता. तर आपण जे येतं ते इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ हे जे आहे ते आताच पाहिलेलं येतं. तर आपण जे ते कलम 14 ते 18 हे जे येतं ते या पुढच्या लेक्चर मध्ये आपण घेऊयात. तोपर्यंत मित्रांनो, स्टे हेल्दी, स्टे सेफ अँड कीप स्माइलिंग. ओके, बाय बाय.